रे विठ्ठल देवाळ रे विठ्ठल देवाळ रे विठ्ठल देवाळ रे निवृत्तीदासा प्रियो रे विठ्ठल देवाळ रे गोपाल रतले रे विठ्ठल देवाळ रे विठोबा तीन चरणांचा आणि वृंदावनातील दिव्य आनंदाचं वर्णन करून सांगणारा अशा पद्धतीचा अभंग आहे। या अभंगामध्ये माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया। श्री संताचे माथा चरणावरी संताचे माथा चरणावरी संताचे माथा चरणावरी संताचे माथा चरणावरी अष्टांग हे करी दंडवत अष्टांग कमलापती माझी रंगाची विनंती कर जोडी तो अपना सावी कमलापती माझी
माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेमसुख. वृंदावनी आनंदुरे विठ्ठलू देवाळविती रे. गोपाल रतले रे विठ्ठलू देवाळविती रे. प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे म्हणजे गेल्या 46 वर्षांपासून अविरतपणे संपन्न होत असणारा आपला अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहातील असणारी ही कालेची म्हणजे प्रसादाची असणारी कीर्तनरूपी सेवा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबरायांचा आहे. ज्ञानोबराय अभंगाच्या माध्यमातून एक विलक्षण असणारा आनंद वर्णन करून सांगतात. कशाचा आनंद सांगतायत? वृंदावनी आनंदुरी, वृंदावनातला आनंद वर्णन करून सांगतात. वृंदावनामध्ये दिव्य असणारा आनंद प्रगट झाला. का प्रगट झाला त्याचं कारण आहे अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असणारा भगवान श्याम सुंदर श्रीकृष्ण परमात्मा आणि तो लीला करण्याकरिता अवतार घेऊन आला. गोपाळांना, गोपिकांना, गोमातांना, हरणींना, पक्ष्यांना, यमुनेला या सर्वांनाच विलक्षण आनंद देण्याकरिता भगवान लीला करू लागला. आणि जे जे त्याच्या संगतीत येऊ लागले त्या सर्वांना तो दिव्य आनंद त्यांनी प्राप्त होऊ लागला. त्या आनंदाचं वर्णन ज्ञानोबराय करून सांगतात. वृंदावनी आनंदुरे. का प्रगट झाला आनंद? काय नेमकं क्रिया घडली असेल? म्हणजे विठ्ठलू देव आळविते रे. आता लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होऊ शकतो. विठ्ठल देवाची आळवणी करतात वृंदावनात. आता विठ्ठल तर पंढरपूरला आहे, मग वृंदावनात विठ्ठलानं आनंद कसा दिला? भ्रम मनातला काढून टाका. जो विटेवर उभा असणारा पंढरपुरातला विठ्ठल आहे ना, तोच श्रीकृष्ण परमात्मा आहे. गीता जेने उपदेशिली ते हे विटेवरी माऊली, म्हणून श्रीकृष्ण परमात्माच विटेवरती उभा राहिला. मग कृष्णालाच विठ्ठल असं म्हणतात. जो विठ्ठल आहे तोच कृष्ण आहे. म्हणून आपण ज्याला विठ्ठल रूपानं पाहतो, या विठ्ठलानं वृंदावनात सर्वांना आनंद प्राप्त करून दिला. का दिला असेल तर गोपाळांनी त्यांनी आराधना केली. नवे गोपाळ त्याच्या प्रेमामध्ये रत झाले. गोपाळ रतले रे विठ्ठलू देव आळविते रे. गोपाळ त्याच्या प्रेमामध्ये रत झाले, त्याची आळवणी करू लागले आणि म्हणून सर्वांना आनंद प्राप्त झाला. हा त्यातला दिव्य भाव आहे. म्हणून वृंदावनी आनंदुरे विठ्ठलू देव आळविते रे. गोपाल रतले रे विठ्ठलू देव आळविते रे. म्हणून वृंदावनात या श्रीकृष्ण परमात्म्यानं सर्वांना जो आनंद दिला, तो आनंद तो आपल्या सर्वांनाही देऊ शकतो. तो आपल्याला आनंद देण्याकरिताच आपल्या महाराष्ट्र प्रांतात येऊन विटेवरती उभा राहिलेला आहे. म्हणून त्याच्या सानिध्यात जर आपण गेलो तर जो आनंद तुम्हाला वृंदावनात प्राप्त होणार आहे, तो आनंद इथं त्यांनी तो परमात्मा प्राप्त करून देऊ शकतो. म्हणून निवृत्तीदासा प्रियुरे. ज्ञानोबराय म्हणतात, मी निवृत्तीनाथांचा दास आहे, मला तो श्रीकृष्ण परमात्मा प्रिय आहे. म्हणून मी सुद्धा जसे गोपाळ त्याच्या ठिकाणी रत झाले, असा त्याच्या ठिकाणी रत झालेलो आहे. म्हणजे ज्ञानोबराय भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या ठिकाणी विठ्ठल रूपानं त्याला पाहून रत झालेले आहेत. आणि जो आनंद वृंदावनात प्राप्त होतो आहे, तो आनंद त्यांनाही या ठिकाणी प्राप्त होत आहे. हा अभंगातला दिव्य असणारा भाव आहे. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा रखोबा वृंदावनी आनंदुरे विठ्ठलू देवाळविते रे. गोपाल रतले रे विठ्ठलू देवाळविते रे. प्रस्तुत गेल्या 9 दिवसांपासून आपण भगवती जगदंबेची सेवा करत आहोत. त्या निमित्तानं 9 दिवसांचा हा कीर्तन महोत्सव यावर्षी जरा जास्त दिवस आहेत. म्हणजे 11व्या दिवशी दसरा आहे. 11व्या दिवशी दसरा आहे. म्हणजे आपली जी सेवा ही 10 दिवसांची आहे. म्हणून 10 दिवसांचा हा कीर्तन महोत्सव. त्याच्यामध्ये आज काल्याचं कीर्तन आहे. बऱ्याच वर्षांपासून सगळ्याच भाविकांची अशी इच्छा होती की तुम्ही तर काल्याचं कीर्तन करावं. मला वाटतं पहिल्यांदाच करतो या सप्ताहातलं ना. म्हणून सगळ्यांच्या आग्रहास्तव आणि आज ही सेवा करण्याचं नक्की ठरवलं मनापासून. त्याचं कारण असं आहे की दर नवरात्रामध्ये आम्ही एकाच जागेवर थांबून अनुष्ठान करत असतो. लोक म्हणतील कशाला अनुष्ठान करायचं? ही जी ऊर्जा 9 दिवसांची आहे, याच्यामध्ये एरवी जी पारमार्थिक ऊर्जा वातावरणात असते त्याच्यापेक्षा या 9 दिवसांमध्ये
1000 पटीनं ऊर्जा जास्त असते. जो कोणी या 9 दिवसांमध्ये रामकृष्ण हरी मंत्राचा किंवा ज्याच्या ज्याच्या गुरुपरंपरेने प्राप्त झाला असेल त्या साधनेचा अवलंब करेल, त्याला एरवी साधना करण्यापेक्षा 1000 पटीनं जास्त त्यांनी शक्ती प्राप्त होईल. म्हणून शक्ती अर्जन करण्याचे हे दिवस आहेत. म्हणून अशा पद्धतीने सर्वांनी नवरात्रामध्ये अनुष्ठान करत जावं. नाही काय करता आलं तर मा भगवती मा भगवती मा भगवती असं भगवतीचं चिंतन करीत राहावं. रामकृष्ण हरी, आपण वारकरी आहोत, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं चिंतन करत राहावं. हे चिंतन आपल्याला अनंत पटीनं जास्त फल अशा पद्धतीने प्राप्त करून देईल. म्हणून त्यांनी असा ऊर्जित असणारा हा सोहळा आपण या ठिकाणी करत आहोत. म्हणजे या सगळ्यांचाच बऱ्याच दिवसांचा असणारा आग्रह पोखरकर प्रत्येक ठिकाणी भेटले की त्यांचा हाच मुद्दा त्यांनी उपस्थित व्हायचा की महाराज आमच्याकडे काल्याच्या कीर्तनाला तुम्ही आलं पाहिजे. म्हणून सगळ्याच मंडळानं त्यांनी तयारी दाखवली. आणि आता पिंपरी पेंढारला आम्ही कीर्तनाला आलो होतो. तिथं डोके महाराज आले आणि त्यांनी मला प्रश्न विचारला, चिठ्ठी माझ्या हातात दिली. मला म्हणले ओळखलं का? हा शब्द ऐकल्यावर मला थोडं हसू आलं. त्याचं कारण एवढंच आहे की तुमची ओळख कशी विसरायची, खरं सांगा. तुम्ही धर्मकार्य करत आहात. जी माणसं धर्मकार्य करण्यामध्ये पुढे आहेत ती माणसं आम्हाला अतिशय प्रिय आहेत. म्हणून त्यांची ओळख विसरायचं काय काम नाही. म्हणून संसारातले लोक संसाराकरता अट्टहास करतात, 4-2 रुपये प्रारब्धानं कमवतात सुद्धा, कमवून थोडा नावलौकिकही प्राप्त होतो, त्याच्याकरता झटतात, कष्ट घेतात, रात्रीचा दिवस करतात, आयुष्य त्याच्याकरता संपून टाकतात आणि त्यालाच पुरुषार्थ समजतात. पण तो त्यांचा दृष्टिकोन आहे, तो आमचा दृष्टिकोन नाही. ते जर फार श्रीमंत झाले असतील, मोठे झाले असतील, फार नावलौकिकाला आले असतील, ते त्यांच्या दृष्टिकोनानं मोठे झाले असतील. आमच्या दृष्टिकोनानं ते मोठे झालेले नाही. आमच्या दृष्टिकोनातून कोण मोठा असं जर प्रश्न विचारला तर जो रात्रंदिवस भगवंताच्या चिंतनामध्ये रत आहे, जो धर्म कार्य करण्यामध्ये सगळ्यांच्या पुढे आहे, आमच्या दृष्टिकोनातून तो सगळ्यात मोठा आहे. हा महत्त्वाचा विचार आहे. म्हणून आपण धर्मकार्य करत आहात आणि असं धर्मकार्य सर्वांच्या हातानं घडत राहावं अशी त्यांनी माझ्या मनामधली असणारी भावना आहे. फार चांगलं असणारं हे संस्थान आपण नावारूपाला आणलं. भगवती जगदंबेच्या या प्रांगणामध्ये आपण सुरुवातीला जी कथा केली त्या कथेच्या आधी हा मंडप नव्हता, त्याच्यानंतर हा मंडप झाला, फार जास्त डेव्हलप झालं. आता ऑफिसमध्ये गेलो त्यावेळेला सगळे संयोजक एकत्र आले होते, सगळेच मला सगळ्या बाजूनं सांगत होते, अध्यक्ष सचिव उपाध्यक्ष सगळीच मंडळी होती. हे क वर्गामध्ये त्यांनी बसलेलं देवस्थान आहे आणि त्याचा फार जास्त उत्कर्ष झालेला आहे. हे आपल्या सगळ्याच लोकांना दिसते. आणि उत्कर्ष कोणामुळे झाला असेल तर आपल्या सगळ्यांच्या कष्टामुळे त्यांनी झालेलं आहे आणि भगवती जगदंबेच्या कृपेमुळे अशा पद्धतीने झालेला आहे. पण असा उत्कर्ष सर्वांना या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. म्हणून तर आपण या छत्राखाली येऊन आणि भगवंताची सेवा करू शकतो, ही साधना करू शकतो. कीर्तन ही साधना आहे, सप्ताह करणं ही साधना आहे आणि ती भगवंतापर्यंत जाण्याची साधना आहे. अशी साधना करण्याची सुविधा या ठिकाणी आपल्या सर्वांना उपलब्ध झाली. ही त्यांनी भगवतीची कृपा, आपल्या सगळ्यांचे कष्ट आणि काही लोकांचं सहकार्य, त्याच्यामुळं हे सगळं पाहायला मिळालं. म्हणून 46 वर्षापासून आपण ही सेवा करत आहोत. 9 दिवसांचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. म्हणजे दरवर्षीच काय 10 दिवस येत नाहीत. यावर्षी त्यांनी 10 दिवस आले, म्हणजे 9 दिवस आपण रात्रीचे कीर्तन ऐकले आणि सकाळी त्यांनी 10व्या दिवशी असणारा हा काला आहे. म्हणून 9 दिवसांचा कार्यक्रम आपण दरवर्षी करतो. त्यात त्यांनी काला होतो, आजचा सुद्धा कालाच आहे. आणि काल्याचा नियम असा आहे की त्या दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र सांगावं. दंडक आहे, श्रीकृष्णाचं चरित्र त्यांनी सांगावं. का सांगावं? ते विलक्षण आनंद देणार आहे म्हणून अशा पद्धतीने सांगावं. आनंद देणाऱ्या गोष्टी जगामध्ये अनेक पाहायला मिळतात. सर्वसामान्य लोकांना विषयाच्या माध्यमातून आनंदाची उपलब्धी होते असं वाटतं आणि ते त्याच्याच मागे पळण्याचा प्रयत्न करतात. पण वस्तुस्थिती तशी नाही, त्याच्यामध्ये आनंद नाहीच मिळत. आनंदाचे काही प्रकार सांगितले. म्हणजे विषयानंद, पंचदशी जर पाहिली तर त्याच्यात त्यांनी पाहायला मिळेल. त्याच्यानंतर त्यांनी महाराज आत्मानंद, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आनंद जर असला तर ब्रह्मानंद, आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आनंद जर कोणता असेल तर प्रेमानंद. म्हणून त्यांनी भगवंताचं प्रेम अंतकरणामध्ये प्रगट व्हावं आणि त्या माध्यमातून विलक्षण आनंद प्राप्त व्हावा. म्हणून विषयाचा आनंद शोधण्याकरिता सगळे लोक धावपळ करतात. कनिष्ठ दर्जा आहे त्यांचा, कारण त्यांना दृष्टी आलेली नाही, त्यांना नजर आलेली नाही. त्यांना असं वाटतं याच्यातच खऱ्या अर्थानं आनंद आहे. विषय म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रसगंध आणि त्या अनुषंगानं असणारी पत्नी, मुलं, घर, संपत्ती, खानपान, या सगळ्या गोष्टी याला लोक विषय समजतात आणि त्या विषयामध्ये आनंद समजतात. तो नगण्य असणारा आनंद आहे.
त्याच्यापेक्षा श्रेष्ठ जर कोणता आनंद असेल तर तो आत्मानंद. म्हणून आत्मानंद प्राप्त करून घेण्याकरिता अट्टहास केला पाहिजे. आत्मसुख प्राप्त करून घेण्याकरिता अट्टहास केला पाहिजे. ज्याला आत्मसुख प्राप्त झालं तो सगळ्या विषयांच्या ठिकाणी विटून जातो महाराज. म्हणून आत्मसुखाच्या गोडिया विटे जो का सकळ विषया, अशी त्यांनी आपण ज्ञानोबरांची उक्ती पाहू शकतो. म्हणून त्यांनी ज्याला आत्मसुख प्राप्त झालं तो त्यांनी बाकीच्या सगळ्या विषयांना विटून जातो. म्हणजे त्याला ते नकोशे वाटतात, आत्मसुखाच्या ठिकाणी रत होतो. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, मी फार महत्त्वाचा मुद्दा सांगतोय. असं सांगायला लागलं की लोकांना ते बरं वाटत नाही, जड जातं थोडंसं. ब्रह्मरस गोडी तयासी फावली वासना नेमाली समोर, ज्याच्या आत्मा आनंदाच्या पुढे ब्रह्मानंद आपण त्यांनी पाहणार आहोत. पण आत्मानंदापर्यंत जो त्यांनी गेला त्याला विषयातला आनंद त्यांनी नगण्य वाटतो. मग आत्मानंदाच्या ठिकाणी रममान होतो. आत्मानंद काय रस्त्यावर पडलेला नसतो, तो काही कोणालाही मिळत नाही आणि सहजासहजी प्राप्त होण्यासारखा नसतो. त्याच्याकरिता विवेक धारण करावा लागेल, त्याच्याकरिता संतांच्या संगतीत जावं लागेल. विवेक म्हणजे काय? सत्संगतीने आत्मा अविनाशी व क्रियारहित असून तद्व्यतिरिक्त सर्व चंचल व विनाशी आहे, या निश्चयासच विवेक असे म्हणतात. हे संतांच्या संगतीत गेल्याशिवाय कळणार नाही. मग सत्संगती प्राप्त झाली की आत्मस्वरूपाचा बोध प्राप्त होईल आणि मग आत्मानंदाला मनुष्य त्यांनी प्राप्त होईल. आत्मानंद उपलब्ध अशा पद्धतीने होईल. मग मी आत्मा आहे अशी भावना अंतकरणात निर्माण होणं. हे नैनन छिंदंती शस्त्राने नैनन दहत पावका न चैनन क्लेदयंत्यापो न शोषयती मारुता, अशी आत्मस्वरूपाची स्थिती असते. पण ती त्यांनी शरीरापुरतं जे चैतन्य पाहिलं जातं त्याला आत्मा असं म्हणतात, त्याला कुटस्थ असं म्हणतात. पण तेच त्यांनी चैतन्य सर्व व्यापक आहे असा बोध प्राप्त व्हावा, असं ज्ञान प्राप्त व्हावं. मी आत्मा आहे आणि आत्माच ब्रह्म आहे, म्हणजे तो सर्व ठिकाणी गच्च भरलेला आहे, असा अद्वैत बोध प्राप्त झाला की मग जो आत्मस्वरूपाचा आनंद आहे तोच कणाकणातून प्रत्यक्ष पाहायला मिळतो. मग त्याला लहान मोठं दिसत नाही, मग त्याला सजीव निर्जीव वाटत नाही. मग वाढ धाकुटेन म्हणती सजीव निर्जीव नेनती, देखिल्या वस्तू ते उजुलटी मीची म्हणून मी सर्व ठिकाणी गच्च भरलेलो आहे, अशी अनुभूती त्याला येते. या सर्व त्यांनी जगताकडे पाहत असताना या उपाधी माझे गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. म्हणून तत्वज्ञ असणारे संत महापुरुष या जगताकडे पाहत असताना जगतातल्या द्वैताला न पाहता त्या द्वैताच्या आत दडलेले जे चैतन्य आहे त्याला पाहतात आणि त्या सर्व व्यापक चैतन्याचा आनंद घेतात. त्याला ब्रह्मानंद असं म्हणावं. असा ब्रह्मानंद प्राप्त होतो. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, किती झाले आनंद? आता नाही ऐकलं. किती झाले? 2 झाले. किती झाले? 3 झाले. पहिला कोणता सांगितला? विषयानंद. दुसरा आत्मानंद. तिसरा ब्रह्मानंद. थांबायचं की इथपर्यंत? याच्या पुढे काय? त्याच्या पुढे आहे त्यांनी प्रेमानंद. प्रेमाच्या भगवंताच्या प्रेमाच्या माध्यमातून जो प्राप्त होतो तो विलक्षण असणारा आनंद आहे, त्याला प्रेमानंद असं त्यांनी म्हणावं. आणि तो प्रेमानंद फक्त परमात्माच देऊ शकतो. बायको देऊ शकत नाही, मुलगा देऊ शकत नाही, भाऊबंद देऊ शकत नाहीत, जगातला कोणताच माणूस देऊ शकत नाही, तुमची संपत्ती देऊ शकत नाही. लोकांनी तुम्हाला फार मान सन्मान केला आणि लोक तुमच्या पुढे मुजरा घालायला लागले, त्यानं तो आनंद तुम्हाला प्राप्त होणार नाही. म्हणजे तो आनंद या कोणत्याच गोष्टीनं उपलब्ध होत नाही. तो जर उपलब्ध झालाच तर भगवंतानं दिला तर उपलब्ध होतो. म्हणून श्रीकृष्ण परमात्मा तो आनंद सर्वांना देत असतो. म्हणून त्यांनी सेवेतो हा रस वाटितो आणि का घ्या रे होऊ नका रान भरी, विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दानशूरदाता. तोच दानशूरदाता आहे आणि तो हा आनंद सर्वांना प्राप्त करून देत असतो. हा त्यातला भाव आहे. पण तो परमात्मा हा विलक्षण प्रेमानंद आपल्याला कधी प्राप्त करून देईल? ज्या वेळेला आपल्या चित्ताचा विषय फक्त कृष्णच होईल. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, आपल्या चित्ताचा विषय फक्त, हे जे वाक्य वापरलं ना आता, आपल्या चित्ताचा विषय फक्त कृष्णच होईल. यातला एक सुद्धा शब्द काढायचा नाही. फक्त तर काढायचाच नाही. आपल्या चित्ताचा विषय फक्त कृष्णच होईल. यातला फक्त जर काढला तर आपल्या चित्ताचा विषय कृष्ण होईल असं जमत नाही. मग कृष्ण वाचून बाकीचे पण असतील त्याच्यात, फक्त कृष्ण अशी अनन्यता ज्या दिवशी होईल त्या दिवशी कृष्णाला कळेल की हा माझ्या ठिकाणी अनन्य झालेला आहे. त्या विठ्ठलाला कळेल की हा फक्त माझाच भक्त आहे, हा फक्त माझाच विचार करतोय, आता याला दिलं पाहिजे. मग काय दिलं पाहिजे? मग तो जो विलक्षण असणारा प्रेमानंद आहे तो परमात्मा त्या विलक्षण असणाऱ्या भक्ताला प्राप्त करून देत असतो. म्हणून आपण सर्वांनी त्यांनी महाराज अशा पद्धतीनं विलक्षण भक्त झालं पाहिजे. म्हणजे त्यांनी कृष्ण दर्शन लालसा, अंतकरणात कृष्णाच्या दर्शनाची लालसा निर्माण व्हावी.
पण कृष्ण प्राप्त होण्याकरिता आधीची पायरी त्यांनी ओलांडावी लागेल. पण ती पायरी जर कोणती असेल तर त्यज संसार वासना, अंतकरणातून संसाराची वासना काढून टाकावी आणि कृष्ण परमात्म्याच्या दर्शनाची लालसा अंतकरणात निर्माण व्हावी. अशी स्थिती ज्या वेळेला चित्ताची निर्माण होईल त्या दिवशी आपल्याला सुद्धा विलक्षण आनंद प्राप्त होईल. हा विलक्षण आनंद जो शब्द आहे हा त्यांनी जीवनमुक्ती करता वापरला जातो. भाऊ म्हणायचे, भाऊ म्हणजे वैकुंठवासी पंढरीनाथ महाराज देवकर, ते म्हणायचे की दोन प्रकारचा त्यांनी आनंद असतो. एक विषय आनंद असतो, तो अज्ञानी लोकांना वाटतो, आणि विलक्षण आनंद असतो तो जीवनमुक्त महापुरुष अशा पद्धतीने भोगत असतात. म्हणजे स्वरूपाचं ज्ञान प्राप्त होऊन मुक्त झाला की मुक्त झाल्यानंतर त्यांनी काही कर्तव्य शिल्लक राहत नाही, आणि काहीच कर्तव्य शिल्लक राहिलं नाही म्हणून भगवंताला सगुण साकार करून त्यांनी समोर उभं करायचं आणि आपण त्याचं भक्त होऊन त्याचं भजन करायचं. त्या भजनामधून त्याला आळवायचं आणि त्याला आळवण्यानं जे प्राप्त होईल त्याचं नाव आहे विलक्षण आनंद. म्हणून तो आनंद त्यांनी प्राप्त करून देत असतो परमात्मा. म्हणून त्याच्या त्यांनी प्राकट्यानंतर हा आनंद सर्वांना प्राप्त होणार आहे. म्हणून तो प्रगट झाला आणि सर्वांना त्यांना आनंद दिला. कुठं प्रगट झाला, का प्रगट झाला, कोणत्या कंडिशनमध्ये प्रगट झाला, या सगळ्या गोष्टी जर आपल्याला पाहायच्या असतील तर तो प्रगट होत असतो हे पक्क लक्षात ठेवा. विठोबा या गोष्टीवर सर्वांच्या अंतकरणामध्ये दृढ भाव असला पाहिजे. जर हा भाव पोटात नसला तर 2 तास काय 10 तास जरी कीर्तन ऐकलं तरी त्या कीर्तनातून काही पदरात पडणार नाही. पक्क लक्षात ठेवा मी काय सांगतो ते. माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, लोक परमार्थ करतात, गळ्यात माळ पण घालतात, पंढरी आळंदीला पण जातात, कीर्तनाच्या कथेच्या कार्यक्रमाला पण जातात, पण मनामध्ये दृढ भाव असतोच असं नाही की देव आहे, देव भेटेल, मला पण भेटेल, अशी भावना पोटात जर नसली तर हजारे कीर्तन ऐकले तरी देव भेटणार नाही, देवाचा साक्षात्कार होणार नाही. मग तुम्हाला जर वृंदावनातला आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल, कृष्ण प्रगट व्हावा मला भेटावा असं वाटत असेल तर अंतकरणामध्ये दृढ विश्वास असला पाहिजे. जरी हे आकाशावर पडोप आहे, ब्रह्मगोळ भंगा जाय, वडवा नल त्रिभुवन खाय, परिमी तुझीच वास पाहेगा विठोबा. अशी त्याने निष्काम निश्चळ विठ्ठले विश्वास, पाहू नये वास अनेकांची, अशी त्याची स्थिती अंतकरणाची निर्माण व्हावी आणि तो विठ्ठलाच्या ठिकाणी किंवा श्रीकृष्ण परमात्म्याच्या ठिकाणी दृढ व्हावा. अशी दृढ भावना जर अंतकरणात निर्माण झाली तर या घडीला आपल्याला सुद्धा त्यांनी महाराज कृष्ण सुख प्राप्त होऊ शकतं. ते कृष्ण सुख प्राप्त करून देण्याकरिता तो परमात्मा स्वतः सज्ज असतो. तो आपल्याला सुख देण्याकरिता यायला तयार आहे, फक्त आपण त्याच्यापर्यंत जात नाहीत. भागवतामध्ये असं वर्णन आहे, श्रीकृष्ण परमात्म्याची मुरली वाजतच असते कायमस्वरूपी, कायम वाजते, पण आपल्याला कशी ऐकू येत नाही. न ऐकू येण्याचं कारण सांगितलं. कारण असं आहे की आपल्या सगळ्यांच्या बुद्धीमध्ये एक पडदा पडलेला आहे. तो पडदा त्या मुरलीचा आवाज आपल्यापर्यंत येऊ देत नाही. काय पडदा आहे, कशाचा पडदा आहे, तो वासनेचा पडदा आहे. आपल्या अंतकरणात वासनेचा पडदा गच. वासना शब्द आला का लोक त्या मैथुनाकडे विषयाकडे घेऊन जातात. तेवढीच वासना नसते. खाण्याची वासना, कपडे चांगले घालण्याची वासना, सोनं नाणं लेण्याची वासना, नावलौकिक प्राप्त करून घेण्याची वासना, धनसंपत्ती प्राप्त करून घेण्याची वासना, अशा अनेक प्रकारच्या वासना असतात. या सगळ्या वासनांना काही महत्त्व नाही. महत्त्व जर त्यांनी कोणत्या वासनेला असेल तर धन्य हरिरंगी गुंतल्या वासना, उदास त्या सुना गवळीयांच्या, म्हणून त्यांच्या अंतकरणात पण वासना आहे, पण कृष्ण परमात्म्याला प्राप्त करून घेण्याची वासना. म्हणून जोपर्यंत आपल्या अंतकरणामध्ये संसार जमा करण्याची वासना तयार झालेली असेल तोपर्यंत कृष्ण भेटणार नाही. ज्या दिवशी अंतकरणातून मला काहीच नको असा भाव एकांतात एकट्यानं प्रगट होईल त्या दिवशी आपण कृष्णाच्या दर्शनाचे अधिकारी होऊ. लक्षात ठेवा मी काय सांगतो ते. तुम्हाला कळतं ना मी काय सांगतो, लक्षात येण्यासारखं मी सांगतोय. असं कीर्तनकार बोलायला लागला की आपले पानं उचकायचे आणि ते तपासायचे आणि त्याच्यामध्ये पाहायचं की आपल्या पोटात अजून काय काय भरलेलं आहे, अजून मला काय पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. आम्ही सुरुवातीला आमच्या महाराजांकडे गेलो त्यावेळेला त्यांनी मला प्रश्न विचारला, तुला काय पाहिजे सांग. मग आता मी लागलो सांगायला, अमुक पाहिजे, देव पाहिजे. ते म्हणले तसं नाही, तू कागद घेऊन कागदावर लिही तुला काय काय पाहिजे. मग अशी यादी तयार केली कागदावर काय पाहिजे. नंतर यादी तयार झाल्यावर त्यांना दाखवायला गेलो, म्हणले मला दाखवू नको, तू वाच ह्या कागदावर काय लिहिलंय आणि जे तू लिहिलंय त्याच्यापैकी शाश्वत काय आहे ते मला सांग. आता बरंच लिहिलेलं होतं, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता मला देव पाहिजे आणि देव एकटाच शाश्वत होता, बाकी सगळंच अशाश्वत होतं. म्हणले देव पाहिजे. म्हणले मग हे बाकीचे मुद्दे जोपर्यंत तुझ्या पोटात आहेत तोपर्यंत त्या गोष्टी मिळवण्याची वासना तुझ्या पोटात आहे. जोपर्यंत ही वासना तुझ्या पोटात आहे तोपर्यंत तुला देव प्राप्त होणार नाही. ज्या दिवशी तुझ्या पोटातून ही वासना संपून जाईल त्या दिवशी तू देवाच्या प्राप्तीचा अधिकारी होशील. हे सगळं कळालं ना तुम्हाला मी काय सांगतो ते. फार महत्त्वाचा मुद्दा आहे. हे बघा,
मला वेदांताच्या प्रक्रिया पण सांगता येतील महाराज. आमचे भाऊ वेदांती होते, त्यांना फार मोठी परंपरा प्राप्त झाली होती, साखरे घराण्याची परंपरा प्राप्त झाली होती. गुरुजींकडे ज्यांनी अध्ययन केलं होतं, कीर्तनामधून वेदांताच्या प्रक्रिया पण सांगता येतील, कीर्तनामधून फार अवघड चिंतन पण सांगता येईल, पण कळेल किती लोकांना ते सांगा. आणि एखाद्याला कीर्तनात बसल्यावर कळालं त्याचं ते टिकेल किती वेळ ते सांगा. एकदा झटका झटकी केली ना उठून पंक्तीला बसल्यावर की जेवढं ऐकलं ना, जर किचकट चिंतन सांगितलं असं तर सगळं मावळून जातं. मग खरं सांगतो, मी जे बोलतोय आता सध्या तुमच्या समोर, हे बोलणं तुमच्या अंतःकरणात प्रवेश करून मला जाणीव करून द्यायची की बाबा तुम्हाला देव पाहिजे ना, मग या कलियुगामध्ये बाकीच्या सगळ्या खाटाटोप्या आपल्याला करता यायच्या नाहीत. एकच गोष्ट करता येईल, आपलं अंतःकरण आपल्याला तपासता येईल, आपल्या अंतःकरणातले भाव आपल्याला शोधता येतील, आपल्याला काय पाहिजे तो विचार आपल्याला त्यांनी अशा पद्धतीने करता येईल. आणि मग त्याच्यात जर त्यांनी नश्वर अशाश्वत गोष्टींची अपेक्षा आपल्याला असेल तर ती जोपर्यंत आपण बाजूला करत नाहीत, विठोबा रखुमा आत्मपरीक्षण करू, ज्या दिवशी आपण आत्मसंवाद करू त्या दिवशी आपण भगवत दर्शनाचे अधिकारी होऊ. पक्क लक्षात ठेवा. आता ज्याला समजत असेल त्याला समजत असेल, ज्याला समजत नाही त्याला बाबा काय करील, बाबाचं सांगायचं काम आहे. मी सरळ सांगतोय, सोपं सांगतोय, लक्षपूर्वक ऐका. म्हणून भगवान प्रगट होतो अनेक प्रकारानं. त्याचे प्रगट होण्याचे प्रकार आहेत 6: अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्ण आणि पूर्णोत्तम. 6 प्रकारानं कृष्ण परमात्म्याचं भगवंताचं प्राकट्य होत असतं. आपण सगळे भगवंताचे अंश आहोत. ममय अंशो जीवलोके जीवभूत सनातना. अंशांश अवतार आहेत, म्हणजे त्यांनी महाराज व्यासादिखे अंशांश अवतार आहेत, कला अवतार आहेत. मोहिनी अवतार हा कला अवतार आहे. आवेश अवतार आहे. वराह अवतार, नरसिंह अवतार हे आवेश अवतार आहेत. पूर्ण अवतार प्रभू रामचंद्रांचा पूर्ण अवतार आहे. मर्यादा पुरुषोत्तम म्हणून त्याला मर्यादा घालून दिलेली आहे, म्हणून त्याला पूर्ण अवतार त्यांनी म्हणावं. बोलीला वाल्मिक तैसेची करीन, वर्तो निदावीन नामा म्हणे. सगळं काही करण्याकरिता समर्थ आहे, पण सगळं काही करत नाही. रामाला अनेक पत्नी स्वीकारता आल्या असत्या, पण एक पत्नी व्रत घेतलं होतं आणि वाल्मिकानं तसं लिहिलं होतं म्हणून रामानं ती मर्यादा मोडली नाही, म्हणून पूर्ण अवतार आहे. पण श्रीकृष्ण परमात्मा मात्र पूर्णोत्तम अवतार आहे. तो काय सर्व काही करण्याचं सामर्थ्य पण त्याच्या अंगात आहे आणि तो सर्व काही करू शकतो. त्यांना बऱ्याच गोष्टी त्यांनी करून दाखवल्या, पण पूर्णोत्तम अवतार श्रीकृष्ण परमात्म्याला म्हणलं गेलं. म्हणून त्यांनी अनेक युगांमध्ये हा परमात्मा 6 प्रकारांना अवतीर्ण झाला. तो सत्ययुगात त्यांनी अवतीर्ण झाला, त्यानं नरसिंह वराहाचे रूप धारण केले. तो त्यांनी त्रेतायुगामध्ये प्रगट झाला, त्यानं रामरूप प्रत्यक्ष धारण केलं. परशुरामाच्या रूपानं तो प्रत्यक्ष प्रगट झाला. आणि तोच परमात्मा त्यांनी द्वापार युगामध्ये कृष्ण रूपानं प्रगट झाला. का प्रगट झाला त्याची फार कारणं आहेत महाराज. म्हणून चरित्र ते उच्चारावे असं त्यांनी उल्लेख आहे, चरित्र ते विस्तारावे असा काही उल्लेख नाही. त्याच्यामुळे विस्तार त्याचं करायचं नाही, उच्चारावे. तुमच्यासमोर विस्तार करून मी त्याचं सांगत नाही, आपण अनेक वेळ ते श्रवण करत असतात. म्हणून अशा पद्धतीनं द्वापार युगामध्ये दुष्ट प्रवृत्तीचे लोक जन्माला आले. दुष्ट प्रवृत्ती म्हणजे काय? चार्वाक मताचे लोक. अनेक प्रकारचे शास्त्र आहेत, त्याच्यामध्ये नास्तिक शास्त्र काही आहेत आणि आस्तिक शास्त्र काही आहेत. नास्तिक शब्द आला की लोक म्हणतात जे देवाला मानत नाहीत ते नास्तिक, जे देवाला मानत नाहीत ते नास्तिक नाहीत, जे वेदाला मानत नाहीत ते नास्तिक आहेत. नास्तिको वेद निंदक, ज्यांना वेद मान्य नाही असे लोक त्यांनी नास्तिक आहेत मला. म्हणून त्या नास्तिकांमध्ये 6 आहेत. त्याचा 1 नंबर लागतो चार्वाकाचा. चार्वाक नावाचं शास्त्र आहे. तो चार्वाक म्हणतो त्याने मस्तपैकी खायचं, ऋणम कृत्वा घृतम पिबेत. ऋण म्हणजे कर्ज काढायचं आणि तूप प्यायचं, पण मस्त राहायचं. काही कोणाचा विचार करायचा नाही. ऋणम कृत्वा घृतम पिबेत अशी त्याची अवस्था असते. तो देव मानत नाही, धर्म मानत नाही, शास्त्र मानत नाही, संत मानत नाही. आटोने वेटोनी बांधिला मुंडासा आणि फिरत असे म्हैसा जाना माझी. म्हैसा नाही कळालं तर रेडा, आणि तो रेडा नाही कळालं तर टोनगा. अशा जातीचे लोक समाजात आहेत. त्यांना टोनगाच म्हणलं पाहिजे. जे देव मानत नाही, शास्त्र मानत नाहीत, वेद मानत नाहीत, संत मानत नाहीत, या कोणत्याच गोष्टीला जे मानत नाहीत ती त्यांची लेवलच या प्रकारची आहे महाराज. जीवतोची देव भोजन ते भक्ती मरण ते मुक्ती पाखंड्याची. त्याला साधू संत पाखंडी म्हणतात. जो देव मानत नाही, शास्त्र मानत नाही, धर्म मानत नाही, संत मानत नाही, तो पाखंडी आहे. म्हणून त्याचं ते मतच त्यांनी महाराज अशा पद्धतीने चुकीचं आहे. पण त्याच्या मताचे लोक समाजामध्ये पाहायला मिळतात आणि ते त्यांनी सर्वांना त्रास द्यायला सुरुवात करतात. ते त्यांचंच मत लोकांच्या डोक्यावर मांडण्याचा प्रयत्न करतात. त्यांना रामकथा आवडत नाही, त्यांना भागवत कथा आवडत नाही, त्यांना महाभारत आवडत नाही, त्यांना तुमचे सप्ताह आवडत नाहीत, त्यांना गण लावलेले माणसं डोक्यात उतरतात. त्यांना शेंडीवाले आणि त्यांनी माळीवाले जर पाहिले तर तळपायाची आग मस्तकाला जाते. अशा प्रवृत्तीचे हे लोक त्यांनी समाजात पपावले की मग मात्र त्यांनी ते लोकांना त्रास देतात. अशीच अवस्था झाली द्वापार युगामध्ये.
भयंकर त्रास सर्वांना त्यांनी अशा पद्धतीने होऊ लागला. कोणीतरी पुढाकार घ्या आणि त्या यज्ञ मंडपामध्ये जाऊन त्या यज्ञात काहीतरी आहुती टाका, म्हणजे अग्निनारायण प्रज्वलित होईल आणि हा दूर थोडासा शांत होईल. म्हणजे हे लोक पण आता ठसकायला लागले आणि आम्हाला त्याची जास्त ॲलर्जी आहे. म्हणून ज्या लोकांना धर्म मान्य नाही, जे धर्माच्या विरोधात आहेत, असे कंसासारखे, जरासंधासारखे, दुर्योधनासारखे जन्माला आले, भयंकर छळ लोकांचा करू लागले. पृथ्वीवर पापाचा भार त्यांनी झाला, पृथ्वीला सहन झाला नाही. तिनं ब्रह्मदेवाकडे विनंती केली, त्यानं भगवंताचं स्तवन केलं, भगवान प्रसन्न झाले आणि भगवंतानं सांगितलं मी येणार आहे देवकीच्या घरी, देवकीच्या घरी येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गायी भक्त, म्हणून त्यांनी सर्वांचा सांभाळ करण्याकरिता मी येणार आहे. आणि मग मात्र त्यांनी महाराज देवकी कोण आहे, कंसाची चुलत बहीण आहे, तिचा विवाह त्यांनी कंसानं वसुदेवाबरोबर करून दिला. विवाहामध्ये त्यांनी विघ्न आलं, आकाशवाणी झाली कंसा मूर्खा, जिची वरात मिळवतोस तिच्याच पुटी 8वा जन्माला येऊन तुला मारणार आहे. कंस घाबरला, तिला मारहाण करू लागला. वसुदेवानं हात पकडला, 4 नीतीच्या गोष्टी सांगितल्या, दोघांना बंदीखान्यात नेऊन टाकलं. यथाकाल त्यांनी महाराज भगवंताचं प्राकट्य होणार आहे म्हणून देवकीला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. कंस मारण्याकरिता आला, त्याला वाटलं पहिलाच मुलगा एक का मारावं, देऊन टाकलं. कंस बाहेर पडतो नाही कुठे, ते नारदजी महाराज भेटले, हे पुण्य सारावया आले देवर्षी, वधी बाळकाशी ठेवू नको. नारदांनी सांगितलं, पुन्हा आतमध्ये गेला. त्यानं अशा पद्धतीने 6 लेकरं देवकीचे मारून टाकले. 7वा गर्भ आला, तो योगमायेनं पळवला आणि तो त्यांनी रोहिणीच्या गर्भामध्ये नेऊन स्थापन केला. योगमाया, योगमाया शब्दाचा अर्थ होतो योगाय या माया सा योगमाया. जिथं बसलेली भगवती तिला योगमाया म्हणायचं, तिला महामाया असं त्यांनी म्हणायचं. तीच सर्व लोकांना नाचवते आहे. ज्या वेळेला राजा परीक्षित आला आणि तक्षक नावाच्या सर्पानं दंश केला, राजाचा मृत्यू झाला. त्याचा थोरला मुलगा होता जन्मेजय. या जन्मेजयाला फार वाईट वाटलं. तो म्हणला माझा बाप एवढा धर्मात्मा होता आणि त्याला साप चावला आणि त्याचा मृत्यू झाला, म्हणला यज्ञ करतो आणि यज्ञामध्ये सगळे साप मारून टाकतो. त्याने यज्ञ सुरू केला आणि सर्पांच्या आहुत्या द्यायला सुरुवात केली. जगातले सगळे साप त्याच्या मंत्राच्या प्रभावानं ते यज्ञकुंडात येऊन त्यांनी पडू लागले. मग आता काय करावं, व्यासदेवजी महाराज आले. व्यासदेवाने येऊन थांबवलं, त्याला म्हणे मारू नकोस, एका सापानं तुझ्या बापाचा जीव घेतला, मग तू सगळे साप मारण्याकरिता निघाला, असं करू नकोस असं सांगितलं. मग त्यानं थांबवलं. मग थांबवल्यानंतर मग विचारलं त्यानं की असं का घडलं मला सांगा. मग व्यासदेवाने सांगितलं की हे सगळंचे सगळं महामायेच्या प्रभावानं घडलं. आणि कोण आहे महामाया, की जिच्या प्रभावानं हे सगळं त्यांनी घडलं. कोण आहे ही योगमाया, जिच्या प्रभावानं हे सगळं त्यांनी घडलं. मग तिचा महिमा सांगण्याकरिता व्यासदेवांनी जन्मेजयाला एक पुराण सांगितलं आणि त्याचं नाव आहे श्रीमद देवी भागवत पुराण. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, काय नाव आहे त्याचं, देवी भागवत पुराण. हे का प्रगट झालं त्याचं कारण मी तुम्हाला सांगतोय. कारण ही देवी अशी आहे, हे ज्ञानी नाम पेचेतांसी देवी भगवती ही सहा बलादाकृष्य मोहाय महामाया प्रयच्छती. बलादाकृष्ट मोहाय केली ठावी संतांनी. अशी असणारी ही कुलदेवी आहे की जी त्यांनी महामाया म्हणवली जाते. तिच्या प्रभावानं सर्व घटना घडतात. आपल्या जीवनामध्ये जे त्यांनी चांगले वाईट प्रसंग येतात, ज्या ज्या घटना त्यांनी घडत असतात, या सगळ्या भगवंताच्या मायेनं त्यांनी घडतात. ही भगवंताची माया आहे. भगवान म्हणतो दैवी हे श्याम गुणमयी मम माया दुरत्तेया मामे वये प्रपद्यंते माया मेतांतरंती ते. म्हणून त्यांनी महाराज ही त्याची माया आहे, ही विश्वपुरुषाची माया अशी असणारी ही सच्चिदानंद घन असणारी माया. आणि ती सर्व काय करू शकते, तिच्या सामर्थ्य आहे. काय काय करते माया, म्हणे अघटित घटना पटयसी माया. अघटित घटना जिला करता येतात ती माया. माया किम किम न करोती, असा प्रश्न विचारला. माया काय करू शकत नाही, होत्याचं नव्हतं करते, तिचं नाव आहे माया. असत्याला सुद्धा सत्य रूपानं प्रकाशित करते, त्याचं नाव आहे माया. आणि सत्य पदार्थ सुद्धा मिथ्या वाटतो, त्याचं नाव आहे माया. अशी असणारी ही माया सर्व काही करू शकते. म्हणून जो कोणी भगवंताला शरण गेला तो त्यांनी अशा पद्धतीने मायेच्या तडाख्यातून वाचू शकतो. म्हणून ती आणि तो काही दोन नाही. तुकोबाराय म्हणतात माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, अंग आणि छाया जया परी, तोडिता न तुटे सारिता निराळी, लोटांगण तळे हरपती. म्हणून अशा पद्धतीने असणारी ही माया आणि ब्रह्म दोन नाहीत, एकच आहेत. हा तो प्रियूची प्राणेश्वरी, उलथे आवडीचे सरोभरी, चारुस्थळी चारुहारी एकांगाचे. ज्ञानोबारा सांगतात तो परमात्माच मायेच्या रूपानं प्रगट झालेला आहे. म्हणून ती भगवती त्यांनी परमात्म्यापासून प्रत्यक्ष प्रगट झाली. तुम्ही जर दुर्गा सप्तशतीचा पाठ केला असेल स्वामी समर्थ केंद्रातल्या ग्रंथाचा, तर त्याच्यामध्ये सुरुवातीलाच ब्रह्मदेवानं त्यांनी निद्रादेवीचं स्तवन केलेलं आहे. पहिल्याच भागामध्ये पाहायला मिळतं. काय केलं, ज्या वेळेला मधु आणि कैठप दोन त्यांनी दैत्य प्रगट झाले, ते सर्वांना त्रास देऊ लागले.
ते उन्मत्त झाले. मग काय, ते भगवंताच्या कानाच्या मळातून प्रगट झाले होते, मधु आणि कैटभ. म्हणून त्यांना कोण मारणार आहे? भगवंताला झोप लागली होती, योगनिद्रा. मग काय केलं ब्रह्मदेवानं? त्या योगनिद्रेचं स्तवन केलं आणि मग त्यांनी भगवती त्या भगवान विष्णूच्या शरीरातून प्रत्यक्ष प्रगट झाली. आणि प्रगट झाल्यानंतर भगवान विष्णू जागे झाले आणि जागे झाल्यानंतर त्यांच्या समोर तो प्रस्ताव मांडला की मधुकैटभ नावाचे दैत्य फार त्रास देत आहेत. मग भगवान विष्णूनं मधुकैटभाबरोबर युद्ध केलं आणि युद्ध केल्यानंतर ते त्यांनी महाराज मारणार आहेत तितक्यात ते शरण आले. म्हणे असं मारू नका. मग वरदान त्यांनी कुठं मारायचं? जिथं पाणी नसेल अशा ठिकाणी मारा. सगळीकडे समुद्रच होता. मग काय करावं? मग भगवंतानं विशाल रूप धारण केलं, त्या मधुकैटभाला आपल्या मांडीवर घेतलं आणि मांडीवर घेऊन चिरडून टाकलं. जिथं पाणी नाही अशा ठिकाणी मारलं. हे कशामुळे घडलं? ती भगवंताची माया. हे सगळं अशा पद्धतीने का सांगतो? हे काल्याच्या कीर्तनात मी कोणाकरता काल्याचं कीर्तन आहे? भगवती करता. मग 4 शब्द तिचे ऐकायला नकोत का? म्हणून हे तुमच्यासमोर मी सांगतोय. नाही तर काल्याचं कीर्तन तुम्ही अनेक वेळेला ऐकलेलं आहे. नॉनस्टॉप जर आपण जायचं ठरवलं तर डायरेक्ट वृंदावन, मागे यायचं नाही, असं त्याने होऊ शकतं. पण आता आपण भगवतीच्या दरबारात आहोत. मगाच कोरी महाराज मला सांगत होते रस्त्यानं, असं एखादा अभंग चिंतना कीर्तन एवढा की ज्याच्या देवीचं पण काहीतरी सांगता आलं पाहिजे. म्हणून त्यांनी लोक भगवतीचं ऐकण्याकरिता त्यांनी असं, इथं बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की देवी भागवत सांगा, पण तेवढी सवड नाही सांगण्याकरिता. होती ती संत कथा, त्यात वेळ नव्हता चिंतन करायला. म्हणून अशी असणारी योगमाया. कृष्ण जन्म झाला की तुम्ही जाऊ शकता. अजून अर्ध्या तासाने होईल. थांबतो, लगेच होईल. थांबा. झाली. तिनं रोहिणीच्या उदरामध्ये गर्भ अशा पद्धतीने स्थापन केला. रोहिणी त्यांनी गर्भवती झाली. बऱ्याच लोकांनी शंका घेतल्या तिचा पतिबंदी खाण्यात कशी काय गर्भवती झाली. मग मात्र त्यांनी महाराज आकाशवाणी झाली, हा गर्भ त्यांनी वसुदेवाचाच आहे. मग भाद्रपद शुद्ध षष्टीला प्रसूत झाली, पुत्ररत्नाची प्राप्ती झाली 7व्या गर्भाच्या रूपानं. आणि बलराम प्रत्यक्ष प्रगट झाला. भागवतामध्ये भगवंताचे 24 अवतार सांगितले आहेत, त्याच्यातला 19वा अवतार आहे बलराम अवतार. असा बलराम अवतार त्यांनी झाला. आता भगवान प्रगट होणार आहेत. कसे भगवान प्रगट होतील? वसुदेवाच्या हृदयात तेज रूपानं आधी भगवान आले, तिथून देवकीच्या हृदयामध्ये प्रवेश केला. देवकीचं तेज वाढू लागलं, कंसाचं हृदय जळू लागलं. 9 मास पूर्ण होत आले. देवदेवता गर्भस्तुती करण्याकरिता आल्या. श्रावण महिना आला, वद्य पक्ष आला, अष्टमी तिथी आली, बुधवारचा दिवस आला, रोहिणी नक्षत्र आलं, ग्रह नक्षत्र भगवंताला अनुकूल झाले. आणि आता रात्रीचे 12 वाजले. लख असणारा प्रकाश कारागृहामध्ये पडला. भगवंतानं त्यांनी 8 वर्षाची चतुर्भुज असणारी मूर्ती वसुदेव देवकीच्या समोर प्रत्यक्ष प्रगट केली. वसुदेवाचा आणि भगवंताचा संवाद झाला आणि भगवंतानं वसुदेवाला सांगितलं मला जायचंय. म्हणे कुठे? मला नंदाच्या घराला तिला इथं घेऊन या असं त्यांनी सांगितलं. भगवंतानं बालरूप धारण केलं, देवाला टोपलीत घेतलं, डोक्यावर घेतलं, रस्त्यानं चालू लागले. धो पाऊस पडू लागला. यमुनेला पूर आला, पुरात प्रवेश केला. नाकातोंडात पाणी जाणार वसुदेवाच्या भगवंतानं ओळखलं, चरणस्पर्श केला, यमुना दुभंगली. आताच्या या कलियुगामध्ये असे घडलेले चमत्कार सांगणं म्हणजे निवळ बावळटपणा लोकांना वाटतो. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? लोकांना वाटतं काहीतरी सांगतात, लोकांची रणजवणी करण्याकरिता मनोरंजन त्यांनी चाललंय. लोकांना इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगतात, लोक पण ऐकतात. असा भाव एखाद्याच्या अंतकरणात निर्माण होऊ शकतो. पण असा भाव कोणाच्या अंतकरणात निर्माण होऊ शकतो? ज्याला धर्मशास्त्र मान्य, तो मगाचा ज्याचं आपण वर्णन केलं, आटोने वेटोनी बांधलेला मुंडासा, तसलाच माणूस असा विचार करू शकतो. ज्याचा भगवंतावर विश्वास आहे, ज्याची भगवंताच्या ठिकाणी श्रद्धा आहे, त्यापेक्षा श्रद्धा विश्वास थोड्या वेळ बाजूला ठेवा. ज्याला भगवंताची प्रभुता माहिती आहे, तो मात्र या सगळ्या गोष्टी मान्य करेल. काय प्रभुता आहे भगवंताची? भगवंतामध्ये कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे. या शक्तीचा तो दाता आहे. तो काय करू शकत नाही? अरे जेणे हे विश्व निर्मिले, ज्याला विश्व निर्माण करता येतं, त्याला त्यांनी पाय लावल्यानंतर पूर शांत करता यायचा नाही का? ज्याला विश्व निर्माण करता येतं, तो 8 वर्षाची मूर्ती घेऊन येऊ शकत नाही का? ज्याला विश्व निर्माण करता येतं, जो त्यांनी बालरूपामध्ये प्रगट होऊ शकत नाही का? त्याला सर्व काही करता येतं. फक्त आपला त्यांनी त्याच्या प्रभुतीवर विश्वास असला पाहिजे, मग आपल्याला सगळ्या गोष्टी कळतील. हा महत्त्वाचा विचार आहे. म्हणून आणि भगवान हे सगळं त्यांनी करतो. यमुना दुभंगली, पलीकडच्या काठाला गेले. खरंच तिथं कन्या प्रगट झाली होती आणि आपला पुत्र तिथे ठेवला, कन्या बरोबर घेतली, परत कारागृहात आले. मायेच्या प्रभावानं परत रस्ता मिळाला. तिनं आकांत केला, कंस तिला मारण्याकरिता अशा पद्धतीनं आला, मारायचा प्रयत्न केला, हातातून निसटली आणि आकाशात जाऊन उभी राहिली. अष्टभुजा नारायणी प्रत्यक्ष प्रगट झाली कंसाच्या समोर आणि त्याला सांगायला लागले की मया हातो मंदहा, मला काय मारतोस मूर्खा?
तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आला, तुझं लागे वधी उपजला मज आधी, अष्टभुजा नारायणी प्रत्यक्ष त्याला त्याने दिसली महाराज. ती दिसणं काही सोपी गोष्ट आहे का हो? इथं दिवसाची रात्र लोक करतात, रात्रंदिवस तपश्चर्या करतात, उपवास तापास धरतात, काही नवरात्राचे उपवास 9 दिवस त्यांनी करतो की नाही आपण सगळे. काही लोक फक्त पाणी पिऊन करतात, काही लोक तसेच त्यांनी पाणी सुद्धा न पिता धरतात. एवढे कष्ट घेतात तरी पण त्यांना देवी भेटत नाही. आणि कंसाला लगेच दिसली. कशी काय कंसाला दिसली असेल प्रश्न आहे ना. असे प्रश्न लोकांच्या मनात उद्भवत नाहीत. म्हणले तो अफजल खान आला आणि त्यानं तुळजाभवानीची मूर्ती फोडली. खरं की खोटं? फोडली. ती फोडल्यानंतर त्यांनी लोकांनी प्रश्न उभा केला. आताचे तार्किक लोक ते म्हणले त्यांनी जर मूर्ती फोडली आणि त्या मूर्तीत जर खरोखर देवी होती तर मग देवी प्रगट का नाही झाली, त्याला काय म्हणण्याकरता? सरळ गोष्ट आहे. माझं त्याला उत्तर आहे, अफजल खान काय देवीचा भक्त होता का? नव्हता. भक्त असता तर फोडली असती का? नसती फोडली. तो भक्त नव्हता. आणि भक्त जे होते ते पूजा अर्चा करीत नव्हते का? किती दिवसापासून करीत होते? वर्षानुवर्ष करीत होते. वर्षानुवर्ष कष्ट घेऊन उपवास धरून फार त्रास सहन करून भगवतीची उपासना करत होते, तरी भगवती त्यांच्या समोर प्रगट होत नव्हती. आणि ज्यानं कधीच देवीचं नाव सुद्धा घेतलं नाही त्याच्या समोर जर प्रगट झाली तर जेवढ्या जेवढ्या लोकांनी तपश्चर्या केली सगळे गेले असते देवी समोर. तिला म्हणले असते वा रे वा, म्हणजे आम्ही जन्मभर तपश्चर्या केली आम्हाला भेटली नाही आणि तू तुझी मूर्ती फोडायला त्यासमोर लगेच प्रगट झाली. न्याय आहे की नाही? न्याय. देवीनं पण न्याय केला महाराज. काय केला? त्याची आतडी कातडी बाहेर काढली. का बाहेर काढली? न्याय. आपण छत्रपतींच्या क्षेत्रात आहोत ना, आपल्याला त्याचा स्वाभिमान असला पाहिजे. फार महत्वाची गोष्ट आहे. तो काय कोण्या जातीपातीचा होता म्हणून मारला नाही, बरं लक्षात ठेवा. तो अन्याय करणारा होता म्हणून मारला. छत्रपतींनी अन्यायाच्या विरोधात त्यांनी उठाव केला. महत्वाचा विचार आहे. असे छत्रपती या दृष्टीने कळाले पाहिजे, या अंगाने छत्रपतींकडे पाहिलं पाहिजे. फार महत्वाचा विचार आहे. पण अशा पद्धतीने त्यांनी महाराज भगवती प्रगट झाली आणि कंसाबरोबर बोलायला लागली. मग कोणी म्हणलं कंसाला कसं काय? कंस एवढा वाईट होता? मागच्या जन्मातला कालनेमी नावाचा असुर होता. कोण? कंस. आणि तो तपस्वी होता. त्यानं तपश्चर्या केलेली होती आणि तपश्चर्या होती म्हणून तर त्याला देवदेवतांचं दर्शन होत होतं. फक्त वाईट वागत होता म्हणून त्याचा मृत्यू बरं भगवंताच्या हातानं मृत्यू ज्याचा होतो त्याला पापी म्हणायचं का पुण्यवान म्हणायचं? सरळ गोष्ट आहे. देवाच्या हातानं मृत्यू झाला रावणाचा. रावणाचा मृत्यू देवाच्या हाताने झाला. मरायच्या वेळेला रावणानं सर्व लोकांच्या समोर रामाला प्रश्न विचारला, रामा सांग विजय कोणाचा झाला? मग आता काय उत्तर द्यायचं? राम प्रभूंनी सांगितलं रावणा तुझा विजय झाला. सगळे लोक पाहायला लागले. म्हणे तेव्हा तुमचा विजय झाला तुम्ही त्याला म्हणता? त्याचं कारण असं आहे, अंतकाल समयाला राम पाहिला. त्यानं सांगतानाच त्याच्या पत्नीला सांगितलं, मंदोदरीला. तो म्हणला पंचवटी सन्मुख जाता मीच पावलो सायुज्यता, म्हणून सकळ कुळ उद्धरणार्था सीता आणली चोरणी. सीता जर भोगाय करता आणली असती तर महालात नेऊन ठेवली असती. त्यानं वाटिकेत नेऊन का ठेवली? अशोक वाटिकेत का ठेवलं सीतेला? त्याचं कारण आहे, त्याचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन खराब नव्हता. त्याला फक्त राम तिथपर्यंत आणायचा होता आणि तो सीतेशिवाय येऊ शकत नव्हता. म्हणून रामाला आणण्याकरिता एवढा अट्टहास होता. रामाच्या हातानं मृत्यू प्राप्त व्हावा असा अट्टहास रावणाचा होता. सांगा रावण पापी होता का पुण्यवान होता? तुम्हाला रावणाचंच कौतुक करायला लागला. मला एवढंच सांगायचं फक्त, देवाच्या हातानं मृत्यू प्राप्त होतो म्हणजे काहीतरी पुण्य असेल की नाही. म्हणून जगदंबा प्रत्यक्ष प्रगट झाली आणि कंसाच्या समोर त्याला दिसली. महाराज हे आय गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नाही. तुला मारणं म्हणजे माझ्या डाव्या हाताचा मळ आहे. तुला जर खोटं वाटत असलं एक सप्तशतीचं पारायण करून जा, मग तुला कळेल शुंभ निशुंभ कसे मारले, चंडमुंड कसे मारले. धूम्रलोचन नावाचा त्यांनी असुर आला. भगवतीने फक्त हुंकारच टाकला. हुंकार मात्रेचे आंबेच्या भस्म झाला तत्क्षणी. आहे की नाही? तुम्ही पाठ करताना सगळ्यांना माहिती आहे. तिने फक्त हुंकार टाकला तरी धूम्रलोचन जळून भस्म झाला. एवढं तिच्या अंगात सामर्थ्य. तिने सांगितलं कंसा तुला मारणं फार कठीण गोष्ट नाही, पण तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आलेला आहे. तुझा मृत्यू माझ्या हातानं नाही. हातातून निसटली आणि विंध्य पर्वतावर जाऊन त्यांनी बसली. म्हणून तिला नाव पडलं विंध्यवासिनी. आजही विंध्यवासिनी देवी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची बहीण म्हणून ओळखली जाते. यशोदेची कन्या म्हणून ओळखली जाते. योगमाया म्हणून ओळखली जाते. पण जेवढे भगवतीचे उपासक आहेत तंत्रशास्त्रामध्ये तिला जास्त महत्त्व दिलं. तिला योगमाया म्हणतात, तिला महामाया म्हणतात. ते त्यांनी महाराज शक्तीचे जेवढे स्थान आहेत त्या स्थानांमध्ये प्रमुख स्थान मानलं जातं. अशी त्यांनी विंध्यवासिनी प्रत्यक्ष प्रगट झाली. म्हणून त्यांनी तिनं ते कंसाला सांगून टाकलं. कंस घाबरला. इकडे परमात्मा गोकुळामध्ये प्रगट झाल्याची बातमी गोकुळवासी लोकांना कळाली. सगळे लोक आनंद विभोर झाले. नटून थटून त्यांनी
भगवंताला पाहण्याकरिता येऊ लागले. एवढा आनंद गोकुळवासी लोकांना भगवंताला त्यांनी पाहून झाला, एवढं सुख झालं की त्या सुखाचं वर्णन शब्दात करता येत नाही. महाराज सांगतात गोकुळीच्या सुखा प्रगट झाला. सर्व लोकांना विलक्षण सुख प्राप्त झालं, विलक्षण आनंद झाला. कृष्ण गोकुळी जन्मला, पण दुष्टा चळकाप सुटला. होता कृष्णाचा अवतार, आनंद करीते घरोघर. सर्वांना त्यांनी आनंद झाला, घरोघर सर्वजण आनंद उत्सव साजरा करू लागले. भगवान मथुरेमध्ये प्रगट झाला, 8 वर्षाची मूर्ती घेऊन. वसुदेव देवकीला आनंद झाला, तो मथुरेतला आनंद आहे. आता भगवान गोकुळात पोहोचला. यशोदेनं नंदबाबांनी त्यांनी भगवंताला पाहिलं, तो त्यांनी त्या यशोदेचा आणि नंदाचा असणारा दिव्य गोकुळातला आनंद आहे. गोकुळवासी लोकांनी भगवंताला पाहिलं, सर्व नरनारींना त्यांनी आनंद झाला. हा गोकुळातला आनंद त्यांनी अशा पद्धतीने आपण पाहिला. असा परमात्मा त्यांनी प्रत्यक्ष प्रगट होतो आणि सर्वांना दिव्य आनंद अशा पद्धतीने देत राहतो. म्हणून त्या आनंदात आपणही सहभागी झालं पाहिजे. बसलेले सगळे लोक हे जर त्यांनी बारकाईने चिंतन ऐकत असतील तर गोकुळातल्या सगळ्या लोकांची स्थिती डोळ्यासमोर आणा, केवढा आनंद त्यांना झाला असेल. महाराज परमात्मा प्रगट, नंदराजाला मुलगा झाला. नटून थटून शृंगार करून खेळणा पाळणा सोंठवडा वस्त्र आभूषणं घेऊन भगवंताला पाहण्याकरिता सर्वजण येऊ लागले. नंदा घरी झाली दाटी, जशी आता इथे दाटी झाली ना सगळ्यांना बसायला, म्हणजे सर्वांना त्यांनी हा दिव्य आनंद पाहायला मिळतोय, भोगायला मिळतोय. का तर हे सगळं त्यांनी वैभव आता उभं राहिलेलं आहे ना, हे उत्तरोत्तर तुमचं वाढत चाललेलं आहे. महाराज मला आतमध्ये कार्यालयात ज्यावेळेस मी बसलो त्यावेळेस सगळ्या लोकांनी भरपूर समजून सांगितलं, चांगलं वाटलं. त्यांना वाटलं यांना माहीत नसेल, आता मला बऱ्याच वर्षांपासून हे तुम्हाला माहीतच आहे सगळं. म्हणून त्यांनी फार चांगली व्यवस्था या ठिकाणी झाली. हा आनंद मला सांगायचा आहे, आपण का भोगतो आहोत त्याला कारण त्यांनी महाराज हे सगळं वैभव तयार झालेलं आहे. म्हणजे क वर्गात आता गेलेलं आहे आणि क वर्गात गेलं म्हणून निधी उपलब्ध झाला. किती 70 लाख आहे ना, एवढा बरोबर आहे ना, एवढा निधी उपलब्ध झाला आणि त्या माध्यमातून त्यांनी हे कामं आता झालेली आहेत. तरी पण असं वाटतं या सगळ्या मंडळाला की कामं थोडे अजून वाढले पाहिजेत, अजून उत्कर्ष झालं पाहिजे. आणि तो उत्कर्ष होण्याकरिता हे क वर्गातून आता ब वर्गात जावं आणि ब वर्गात गेल्यानंतर त्यांनी अजून हा बघा टाळ्या वाजवल्या म्हणजे सगळ्या लोकांच्या मनामध्ये तो भाव आहेच. म्हणून त्यांनी हे अशा पद्धतीनं त्यांनी महाराज आपल्या सर्वांना पुढं उत्कर्षात दिशेने नेता यावं, याच्याकरिता सगळ्यांची गरज आहे. मग 3 मुद्दे सांगितले होते. भगवतीची कृपा झाली म्हणून उत्कर्ष झाला, सगळ्यांनी कष्ट घेतले म्हणून उत्कर्ष झाला आणि सहकार्य प्राप्त झालं म्हणून उत्कर्ष झाला. आता सहकार्य कोणाचं झालं त्यांनी मला सांगितलं की या क वर्गात बसवण्याकरिता आदरणीय श्री बेनके साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि पांडुरंग पवार साहेब आहेत. या सगळ्या लोकांनी सहकार्य त्यांनी केलं आणि मग हे क वर्गामध्ये अशा पद्धतीने बसवलं. म्हणून तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यातून हे त्यांनी आता झालेलं आहे. आणि असंच जर सहकार्य तुमचं अजून थोडं जास्त मिळालं तर हे लवकरात लवकर आता रायरेश्वरावर त्यांनी रक्ताचा अभिषेक करण्याची उर्मी अंतकरणात निर्माण व्हावी. सामान्य गोष्ट आहे का? केवढी धडाडी असेल. आता शिवचरित्रकार भरपूर आहेत, शिवकथा भरपूर त्यांनी सांगतात, पण आता काय माहिती याला का सांगत नसतील. हे रायरेश्वराचा अभिषेक सांगत नाहीत, भगवती जगदंबा प्रत्यक्ष प्रगट झाली आणि तिनं भवानी तलवार दिली ते सांगत नाहीत. त्याला ते अंधश्रद्धा म्हणतात. काय म्हणतात? अंधश्रद्धा म्हणतात. म्हणजे तेवढं सोडून बाकीचं सगळं सांगायचं.
काय काय कमी पडेल ते जर सांगितलं तर, म्हणजे तुम्ही बुरसट विचाराचे लोक आहात, तुमचा हा बावळटपणा आहे. आणि मग ती तलवार दिली देवीने, असं झालं तर झालं, त्याने हे तुमचं सगळं चुकीचं आहे असं त्यांनी मांडण्याचा प्रयत्न असतो. आम्ही काही असो, आम्ही बुरसट असो, बावळट असो, काही असो, आमची श्रद्धा आहे, आमची भावना आहे, आमचा विश्वास आहे, आम्हाला अनुभव आहे, म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टी मान्य करणार आहोत. पण छत्रपतींनी जे धर्मकार्य केलं आणि ते धर्मकार्य करण्याकरिता जर गरज कशाची पडली असेल तर या धर्मकारणाची, की जे त्याचं मूळ आहे, त्याच्यावर बाकीचे कारणं चालत असतात. म्हणून तुम्ही समाजाची सेवा करण्याकरिता समाजाच्या समोर त्यांनी आहात. मग समाजाची सेवा करत असताना समाजाला त्यांनी काय अपेक्षित आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतात, त्यांच्या मूलभूत गरजा तुम्हाला सर्व त्या कळत असतात. म्हणून तर तुम्ही त्यांची सेवा करू शकता. तर त्या करत असताना धर्माला धरून जर ही सेवा त्यांनी असेल तर मग मात्र त्यांनी महाराज या सगळ्या लोकांचे आशीर्वाद पण तुम्हाला अशा पद्धतीने प्राप्त होतील. आणि ते आशीर्वाद त्यांनी आपल्या पुढच्या कार्याकरिता त्यांनी कारणीभूत असतात. आणि म्हणून अशा पद्धतीनं पुढचं कार्य यांचं अशा पद्धतीने संपन्न व्हावं. पण आपण सर्वांनी मिळून मदत करावी आणि याला ब वर्गामध्ये त्यांनी बसवावं. आणि मग याच्यापेक्षा जास्त मोठे सोहळे त्यांनी पाहायला मिळतील. ही देवी म्हणजे बऱ्याच लोकांची कुलदेवी आहे. मागच्या वेळेला इथं आलो मी, त्यावेळेला सांगतात की तिकडून लांबून लांबून लोक इथं मुक्कामी येतात आणि इथं थांबून त्यांनी भगवतीची उपासना करतात. आताच नवरात्रात त्यांनी आले असतील वाटतं ती लोक, म्हणून त्यांनी अशा पद्धतीने येऊन इथं थांबतात. लांबून लोक जर येऊन इथं थांबतात, त्यांची जर कुलदेवी, तर आपल्या सगळ्यांनी काय केलं पाहिजे? मग आपणही तेवढी सेवा केली पाहिजे. म्हणून कोणत्या ना कोणत्या तरी माध्यमातून ज्याला कोणाला ज्या पद्धतीनं सेवा करता येईल त्याच्या पात्रतेनुसार, कुवतीनुसार, योग्यतेनुसार, अधिकारानुसार त्याने अशा पद्धतीने भगवतीची सेवा करावी आणि भगवतीच्या चरणी अशा पद्धतीने समर्पित करावी. म्हणजे तो दिव्य असणारा आनंद आपल्या सर्वांना भोगता येईल, जो आता आपण सांगतो. गोकुळामध्ये परमात्मा प्रगट झाला आणि गोकुळवासी लोकांना दिव्य आनंद अशा पद्धतीने झाला. हे विठोबा घरी आनंदल्या नरनारी, कृष्ण परमात्मा नंदराजाच्या घरी प्रगट झाला. सर्व आनंद झाला. कंसाला मात्र भय निर्माण झालं. कंसानं भगवंताला मारण्याकरिता षड्यंत्र सुरू केलं. त्यानं पुतनाबाईला पाठवलं. भगवंतानं पुतनेचा उद्धार करून टाकला. त्यानं महाबळ त्यांनी असुर पाठवला. तो ब्राह्मणाच्या रूपात आला. भगवंतानं तो ब्राह्मण आहे म्हणून त्यांनी जीवेस मारला नाही. विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ, म्हणून त्यांनी महाराज भटानं केवढाही अपराध केला तरी त्याचा जीव घेत जाऊ नये. खरं खरं सांगतो, त्यानं केवढाही अपराध जरी झाला तरी त्याची निंदासुद्धा आपण करू नये महाराज. ब्राह्मणाची निंदा करू नये. ती त्यांनी निंदा करणं चुकीची गोष्ट आहे. आता ब्राह्मणानं जर एखाद्याचा जीव रस्ताळला तर तो आरडाओरडा तर करीलच ना महाराज. हा महत्त्वाचा विचार आहे. आम्ही नर्मदा परिक्रमा करायला गेलो आणि एका ठिकाणी 23 किलोमीटर चाललो आणि 23 किलोमीटर दुपारच्या टप्प्यापर्यंत चाललो. फार भूक लागली होती आणि जेवण करायचं होतं. अन्नछत्र होतं, ब्राह्मणाचं होतं अन्नछत्र. त्याचं नाव नाही मला सांगायचं. ब्राह्मणाचं अन्नछत्र होतं. आम्ही गेलो आणि गेल्यानंतर त्यांनी फक्त आमच्याकडे गाडी होती, त्या गाडीत साहित्य होतं आणि आम्ही पायी चालत होतो. तिथं गेल्यानंतर त्यांनी सांगितलं तुम्ही गाडीत आलेले आहात. म्हणलं अहो आम्ही पायी चालत आलो. गाडी फक्त सामान ठेव. नाही नाही म्हणजे तुमच्याकडे गाडी आहे, आम्ही तुम्हाला जेवायला देणार नाही. अहो म्हणलं फार भूक लागली, सकाळपासून पोटात काही नाही, 23 किलोमीटर चालून आलो, नाश्तासुद्धा कुठं मिळाला नाही. नाहीच म्हणला. पंक्तीला बसलेले लोक उठवले, उठ म्हणला, हकलून दिले, डायरेक्ट काढूनच दिले तिथून. फार वाईट वाटलं. त्याची बरीच त्यांनी चर्चा आमच्याच झाली. आम्ही काय त्याला वाईट साईड बोललो नाही, का तर आपणच लोकांना सांगायचं ब्राह्मणाची निंदा करू नका, ब्राह्मणाच्या विरोधात बोलू नका, ब्राह्मणाला अमकं करू नका. आणि आपणच कसं काय त्याचं. पण आता तळतळल्यानंतर 4 शब्द तर माणूस बोलणारच ना, की ब्राह्मण धर्म जाणणारा माणूस जेवत्या ताटावरून जर लोक उठवून लावले तर अधर्म झाला की नाही. पण भगवती कशी आहे बघा, नर्मदा माई. तिथून त्यांनी चालत पुढे गेलो आणि तिथून संध्याकाळचा ठेपा जिथं शोधायला गेलो तिथं त्यांनी महाराज एक आश्रम आम्हाला सापडला आणि तो आपल्या भागातला आश्रम त्यांनी पाहायला मिळाला. माऊली तर आलेले आहेत. माऊलींचे बंधू तिथं अन्नदान करतात. त्या याच्यामध्ये ऐक ना, तो आपण सगळे बरोबरच होतो. ते मराठीत सगळं वाचल्यानंतर एवढा आनंद झाला आम्हाला. बस म्हणलं आतमध्ये गेलो. मग तिथं नावं वाचले आम्ही सगळे. आमच्यावर 5 पोते होते. त्यांनी लगेच ओळखलं, लगेच फोन लावले, भरभर फोन लावले की ते लगेच आले त्यांनी खंडागळे. तेवढा इतका आनंद झाला. त्यांना त्या दिवशी नर्मदा माईची स्थापना करायची होती. तो फोटो आणला, आमच्या हातानं फोटो तिथं स्थापन केला आणि मग फार मोठा सोहळा. काय स्वयंपाक करू सांगा, इथपासून तयारी होती. आणि काय त्यांनी महाराज त्यांचा दिवाळी असल्यासारखा आनंद त्यांना झाला. फक्त पंत्याच लावायच्या राहिल्या होत्या न, एवढा आनंदोत्सव अशा पद्धतीने साजरा केला. सकाळी अशी घटना घडली,
दुपारी आणि संध्याकाळी एवढं स्वागत झालं. नर्मदेच्या काठावर असं होत असतंय. परिक्रमेला जाऊन बघा म्हणजे तुम्हाला कळेल काय असतं ते. नर्मदा परिक्रमाच अशा म्हणून काय जरी ब्राह्मण झाला कर्मभ्रष्ट तुका म्हणे श्रेष्ठ तिन्ही लोकी. म्हणून त्याची निंदा मात्र करायची नाही. असू दे, मला फक्त एवढंच सांगायचं की ब्राह्मण आहे त्या ब्राह्मणाची निंदा आपण करू नये. म्हणून त्यांनी सकाळी अशी घटना घडली, संध्याकाळी इतकं स्वागत झालं. मोठी गोष्ट आहे. असू द्या, नर्मदा परिक्रमेला जा म्हणजे तुम्हाला अनुभव त्यांनी घेता येतील. एकदा तरी माणसाने जीवनात नर्मदा परिक्रमा केली पाहिजे. फार महत्त्वाची गोष्ट सांगतो मी तुम्हाला. अनुभव घेण्याकरिता जर अनुभव पाहिजे असला तर महाबळ हा राक्षस आहे, असुर आहे. ब्राह्मणाच्या रूपात आला. भगवंतानं त्याची विटंबना केली, जीवेस मारला नाही. त्याच्यानंतर अनेक त्यांनी असुर त्यानं पाठवले. कंसानं शकटासूर पाठवला, भगवंतानं त्याचा उद्धार केला. तृणावर्त पाठवला, भगवंतानं त्याचा उद्धार केला. कागासूर पाठवला, भगवंतानं त्याचा उद्धार केला. रिठासूर पाठवला, भगवंतांचा उद्धार केला. एवढे सगळे असुर भगवंतानं मारले. आता भगवान अनेक लीला करू लागला. रांगू लागला. रांगता रांगता उभा राहू लागला. उभं राहता राहता चालू लागला. चालता चालता पळू लागला. मित्रांबरोबर खेळू लागला. ते मित्र फार प्रेमाचे आहेत महाराज. पेंद्या, वरद्या, वाकुड्या, श्रीदाम, सुदाम, मधुमंगल, मनसुख, बोबड्या, सगळेची सगळे मित्र त्यांनी प्राणापेक्षा जास्त का एवढे प्रिय झाले असतील? त्याचं कारण सगळ्यांनी गत जन्मामध्ये काहीतरी तपश्चर्या केलेली आहे. हा कृष्ण परमात्मा सामान्य नाही, तो अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे. आणि त्या अनंत कोटी ब्रह्मांडाच्या नायकाला पेंद्याचं वेड लागलं. म्हणजे पेंद्या काय सामान्य असेल का? लक्षात ठेवा. वेड कोणाला लागलं? देवाला. केवढा त्यांचा छंद देवा. केवढा देवाचा छंद महाराज. गवळ्याची ताके पिरे कोण पोरे चांगली ती. केवढा त्यांचा छंद देवा. म्हणून त्यांनी महाराज गवळ्यांची ताक वरपणारे ते पोरं, सामान्य असणारे ते पोरं. आणि एवढा देवाला त्यांचा छंद लागला होता. का लागला? त्याचं कारण अनेक कल्पांची तपश्चर्या उदयाला आली होती महाराज. कोणतं तरी पुण्य उदयाला येतं. या मंडपात आपण सगळे येऊन बसलो आणि भगवंताची कथा त्यांनी ऐकतो आहोत. उगाच नाही ऐकू शकत महाराज. कोणत्या तरी जन्मातलं पुण्य उदयाला आलं म्हणून तुम्हाला इथं बसण्याची बुद्धी झाली महाराज. सगळ्यात महत्त्वाचा विचार आहे. सात्विक दृष्टीनं बसणारे लोक तर असतातच महाराज. काही तार्किक असतात, काही मान्य नसतात, चक्षू असतात, जे त्यांनी पडताळणी करण्याकरिता येऊन बसतात. ते पडताळणी करता का होईना पण मंडपात आलेच का नाही, ते कशा का बुद्धीने येणार पण मंडपात आले की नाही. ज्या अर्थी मंडपात आले त्या अर्थी त्यांचं कोणत्या तरी जन्मातलं पुण्य लोहचुंबकासारखं त्यांना इथं घेऊन आलं आणि त्यांना तेवढा वेळ बसायला त्यानं भाग पाडला. हा महत्त्वाचा विचार आहे. म्हणजे त्यांनी जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. म्हणून भगवंतानं कृपा केली की या मंडपात येता येतं, नवे नवे भगवंताचं चिंतन श्रवण करता येतं. मग भगवंताच्या या मंडपात येण्याकरिता जर एवढं पुण्य लागतं, भगवंताचं चिंतन श्रवण करण्याकरिता जर एवढं पुण्य लागतं, तर भगवंताचं सानिध्य प्राप्त करायला किती पुण्य लागत असेल बरं. सानिध्य प्राप्त करण्याकरिता जर एवढं पुण्य लागतं तर भगवंताला त्या भक्ताचं वेळ लागण्याकरिता किती पुण्य लागत असेल. एवढं पुण्य त्या गोपाळांचं होतं. पेंद्या, वरद्या, वाकुड्या, श्रीदाम, सुदाम, मधुमंगल, मनसुख, एवढं त्यांनी पुण्य त्यांनी केलं. आणि म्हणून परमात्मा त्यांना विशेष आदर देऊ लागला. त्यांच्यावर खेळू लागला, बागडू लागला, उड्या मारू लागला. सगळे मरतुकडे असणारे गोपाळ होते. त्या सगळ्या गोपाळांकडे त्यांनी पाहिलं. अरे सगळे गोपाळ मरतुकडे आहेत, गवळ्याच्या घरचे आहेत, खायला मिळत नाही का? म्हणे देवा आमच्या घरी भरपूर आहे सगळं, पण हे सगळं बाजाराला विकण्याकरिता नेतात, आम्हाला खायला देत नाही कोणी काही. मग भगवंतानं घरच्या लोकांना समजून सांगितलं, तरी लोकांनी ऐकलं नाही. मग गोपाळांनाच समजून सांगितलं असं करा, जर तुम्हाला पोटभर खायचं असेल तर यार तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो बरे. पण पुरे म्हणाल तोपर्यंत त्यांनी अशा पद्धतीने खायला देतो. आणि म्हणून भगवंतानं त्यांनी ठरवलं, सगळे गोपाळ भगवंताच्या जवळ आले. एक मंडळ तयार केलं. त्या मंडळाचं नाव आहे चौर्य विद्या प्रसारण मंडळ. म्हणजे मंडळाच्या माध्यमातून चोऱ्या करायच्या. काय मंडळाचं नाव आहे? चौर्य विद्या. चोरीची विद्या प्रसारित करायची. देवानंच प्रसारित केल्या म्हणून त्यांनी गोकुळात येणं चोरी केली फार, म्हणून समोर उभा केला अशी संतांची प्रमाणं पाहायला मिळतात. म्हणून त्यांनी हा चोरी करणारा चोर आहे. काय चोरतो? तो चित्त चोरतो. चित्त चोरीले, चित्त चोरीले नंदाच्या नंदने. चित्त चोरण्याकरिताच लीला करतो, हा त्यातला भाव आहे. म्हणून त्यांनी महाराज हा गोपाळांना बरोबर घेऊन गोपिकांच्या घरामध्ये त्यांनी घुसू लागला. आणि गोपिकांच्या घरात जाऊन त्यांनी महाराज दही, दूध, तूप, लोणी याची चोरी करू लागला. दिसताना दह्या दुधाची चोरी केली असं वाटत होतं, पण दही, दूध, तूप, लोणी त्यांनी खात असताना या गोपी त्याला पाहतही होत्या. आणि तो त्यांनी कसा खातो, कशी लीला करतो हे पाहता पाहता तो तिरक्या नजरेने त्यांच्याकडे पाहून त्यांच्या मनातही प्रवेश करत होता. आणि मनात प्रवेश करून त्यांनी महाराज त्यांचं चित्त आपलंसं करून घेत होता. म्हणून गोपिकांना भगवंताचा छंद लागत होता. म्हणून देखिला डोळा बैसला मनी,
तोची वदनी उच्चारी, अशी अवस्था. आपुल्याचा विसर भोळा, गोविंदो काळा कवतुके, अशी अवस्था सर्व गोपिकांची गोपाळांची झाली. दुसरा छंदच राहिला नाही. एक विषय तो सकाळांचा हरी, एकच विषय सगळ्यांचा त्यांनी हरीच चित्ताचा विषय झाला. आता बाकी काही आठवत नाही, आता बाकी काही दिसत नाही, आता दुसरं काही बोलता येत नाही, आता दुसरं काही ऐकवत नाही. अशी अवस्था गोपिकांची गोपाळांची अशा पद्धतीने झाली. त्यांचं जीवन कृष्णमय झालं. कृष्ण वाचून काही शिल्लकच राहिलं नाही. आपण उपक्रम करताना असा उपक्रम केला होता की ज्याला कृष्ण पाहिजे असेल त्यानं पहिला त्यांनी मुद्दा तेज संसार वासना आणि दुसरा मुद्दा मग कृष्ण दर्शनला आलसा. आता गोपाळांच्या गोपिकांच्या मनामध्ये संसारातली कोणत्याच प्रकारची वासना शिल्लक राहिली नव्हती. संसार मनातून गळूनी पडे अशी स्थिती निर्माण झाली होती. भगवंताचं चिंतन करता करता संसाराचे त्यांनी अनासक्ती अंतकरणात निर्माण झाली. त्यांना संसारातलं काहीच मान नको होता, प्रतिष्ठा नको होती, वैभव नको होतं, काही त्यांनी सुखसंपत्ती नको होती. त्यांना फक्त कृष्ण हवा होता. हे कृष्णाला कळालं म्हणून तर कृष्ण त्यांचा झाला. आणि तो त्यांचा झाला मग काय झालं असेल? हे कृष्णाची आ सुखे भूक नाही तहान, कृष्णाची आ सुखे भूक नाही, कृष्णाची आ सुखे भूक नाही तहान, कृष्णाची आ सुखे भूक नाही तहान, सदा समाधान सकाळाचे, सदा समाधान सकाळाचे, सदा समाधान सकाळाचे. कृष्णाची आ सुखे भूक नाही तहान, सदा समाधान सकाळांचे. एखादा मनुष्य जर समोरून आला आणि त्याच्याशी जर काही बोलायचं असेल, तो ज्या कामानिमित्त आला 2 मिनिटं त्याच्या कामावर बोलायचं आणि मनात जी भावना आहे ती लगेच प्रगट करायला सुरुवात करायची. आणि कृष्ण मनात भरलेला असल्या कारणानं कुठल्या तरी माध्यमातून विषय काढून कृष्णावर जायचं आणि कृष्णावर गेलं की कृष्णाविषयीच चर्चा सुरू करायची. तो जो काम करण्याकरिता आलेला मनुष्य तो बघतच राहायचा. मी अमक्या कामाकरिता आलो आणि मला कृष्ण सांगायला लागले. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? असं ज्या दिवशी आपलं होईल ना त्या दिवशी समजायचं आपल्यावर कृष्णाची कृपा झाली. नाही कळलं तुम्हाला? बोलण्याची नाही आता देवाविनं काही. आपण अनेक व्यवहार करतो पण सगळे व्यवहार त्यांनी होत असताना एखादा माणूस असाही जीवनात सापडा. आम्हाला फार माणसं सापडतात. असा माणूस सापडतो महाराज इथपासून तिथपर्यंत आमचे भाऊमानाची या टोकाचे त्या टोकाला फक्त प्रपंचाविषयीच बोलतो. ही माझी बायको, हे माझे पोरं, हे माझं घर, हे माझं प्रपंच, हा माझा विस्तार, हे माझं फलन, हेच सांगतो महाराज. इथपासून तिथपर्यंत तेच सांगतो. मग त्याचं ते ऐकत असताना काय होतं, त्याला दुखवायचं नाही म्हणून ऐकत राहायचं. पण असं बोलता बोलता त्यांनी महाराज त्याच्याच मुद्द्याला एखाद्या धरून मग म्हणायचं थोडाफार जप बीप करता की नाही, काही वाचन बिचन काही. आता अनुष्ठानाला बसलो, काही लोक लांबून पाहायला येतात आम्हाला कसं काय अनुष्ठान करतोय. मग असं हातात जप करता करता माणसं पाहिलं की त्यांना दुसऱ्या हाताने खुणायचं, तुम्ही जप करता की नाही. म्हणजे काय, मला एवढंच सांगायचं, आपल्या चित्ताचा जो विषय झालेला असतो तीच गोष्ट मनुष्य तोंडातून बोलतो. आपलं तपासून बघा सगळ्यांनी, प्रॅक्टिकलातलं चाललंय हे, तपासून बघा. आपण 24 तासात कोणत्या विषयावर जास्त बोलतो? अंतरीचे धावे स्वभाव बाहेर, बरोबर आहे की नाही? आपण 24 तासामध्ये कोणत्या विषयावर जास्त बोलतो? जाऊबाई विषयी, सासूबाई विषयी, ननंदबाई विषयी बोलतो की नाही? जर आपण 24 तासामध्ये जास्त वेळ त्यांच्याविषयीच बोलत असलो तर समजायचं आपल्या चित्ताचा विषय त्याच झालेला आहे. आपण त्यांनी महाराज कोणकोणत्या विषयाला हाताळतो? अनेक विषय हाताळतो. पण एवढे विषय आपण हाताळत असताना 24 तासामध्ये ज्या विषयाला आपण जास्त हाताळतो समजायचं आपल्या चित्ताची वृत्ती त्या आकाराची झालेली आहे आणि आपल्या चित्ताचा तो विषय झालेला आहे. जर आपण त्यांनी 24 तासामध्ये भगवंताचं चिंतन जास्त वेळ करत असलो, कुणी भेटला आणि त्याच्याबरोबर जर भगवंताविषयी संवाद करत असलो तर समजायचं आपलं चित्त भगवन्मय झालेलं आहे. गोकुळातल्या लोकांची अशीच अवस्था झाली. गोकुळातले लोक एकमेकाबरोबर जर बोलायला लागले तर ते कृष्णाविषयीच बोलायला लागले. ते म्हणायचे आज कृष्ण दिसला होता, दुसरा म्हणला आज कृष्ण बोलला, तिसरा म्हणायचा आज कृष्ण माझ्याशी हसला, चौथा म्हणायचा कृष्णानं माझ्या गळ्यात हात घातला, पाचवा म्हणायचा कृष्ण माझ्या ताटात बसून जेवला, गोपीनं म्हणायचं तो आमच्या घरी आला होता, त्यानं माझा माठ फोडला, त्याने लोणी चोरून खाल्लं, मी यशोदेकडे गारानं सांगायला गेले होते, तो घरी त्यांनी मला दिसला. असं त्यांनी सगळाची सगळा त्याने अनुवाद, सगळाची सगळा त्यांनी संवाद, सगळीची संपूर्ण चर्चा कृष्णाचीच चर्चा त्यांनी. का बरं? कृष्णमय झाले सर्वजण. अशी अवस्था. तुमचा वेळ घेण्याकरिता मी सांगत नाहीये. माझं म्हणणं जर एखाद्याला खरंच प्रॅक्टिकलात सिरियस होऊन जर मनात उतरत असेल ना तर तो आत्मपरीक्षण करील आणि स्वतःच्या मनाला प्रश्न विचार की मी दिवसभर काय काय खलबत्ते कुटतो, कोणाकोणाच्या काड्या करतो, कुठे कुठे त्यांनी उच्चापती करतो, याचं कूट त्याचं कूट, खलबत्ते गळ्यातच असतात कुटायला.
सगळ्या दुनियाचं कुटीत बसण्यापेक्षा कृष्ण कृष्ण जर म्हणलो तर काय त्यांनी फरक पडेल. कृष्ण कृष्ण माणूस जीवनभर कधी म्हणेल, ज्या दिवशी कृष्णाचा छंद लागेल, ज्या दिवशी कृष्ण आवडायला लागेल, ज्या दिवशी कृष्णावर प्रेम जडेल, ज्या दिवशी कृष्ण चित्ताचा विषय होईल, कृष्णा वाचून काही सुचणारच नाही, अशी अवस्था ज्या दिवशी होईल, त्या दिवशी मनुष्य दिवसभर 24 तास कृष्णाचीच चर्चा करीत राहील. हा महत्त्वाचा विचार आहे. म्हणून संसाराची त्यांनी गोष्टी बाजूला करा, ढापणं लावून घ्या, जेणेकरून संसार दिसणार नाही. आणि ढापणं लावल्यानंतर जसं घोड्याला ढापण लावतात, का तर त्याला फक्त रस्ता दिसावा, बाकीचे ती गाळे दुकानं त्यांनी माणसं सगळे उद्योग दिसू नयेत याच्याकरता ढापण असतं. तसं त्यांनी घोड्याला जसे ढापणं लावतात तसे परमार्थाचे ढापणं डोळ्याला लावून घेतले पाहिजेत. आणि समोर त्यांनी पाहिलं पाहिजे, आणि समोर फक्त कन्हैयाला ठेवलं पाहिजे. तो कन्हैया, तो कृष्ण परमात्मा, तो विठोबा, तो विठ्ठल पांडुरंग जर डोळ्यासमोर दिसेल तर मग मात्र त्यांनी जीवन कडेला जाईल, जीवन आनंदमय होईल, जीवन सफल होईल, जीवनाला आल्याची सार्थकता होईल. म्हणून विठ्ठलाची एक देखलिया, तुका म्हणे जन्मा आल्याची सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया, जन्माला आल्याचं सार्थक त्यानं होईल. तुम्ही किती श्रीमंत झाला त्यानं जन्माला आल्याचं सार्थक नाही, तुमच्यापेक्षा अनंत पटीने श्रीमंत लोक जगात आहेत. तुम्ही किती त्यांनी महाराज मान सन्मान प्राप्त करून घेतला हे जास्त महत्व नाही, तुमच्यापेक्षा अनंत मान सन्मान प्राप्त करणारे लोक जगामध्ये आहेत. मग तुम्ही किती मोठे झालात तरी तुमच्यापेक्षा मोठं वर पाहिल्यावर कोणीतरी दिसेल. म्हणून त्यांनी किती मोठं होण्याचा प्रयत्न केला तरी आयुष्य संपून जाईल, त्याच्यात मोठं होता यायचं नाही. पण हे आयुष्य भगवंताच्या प्राप्तीकरिता मिळालेलं आहे. ते पाहता पाहता जर घालवलं तर त्यांनी ज्याच्याकडे पाहता ते मिळणार नाही, आणि आयुष्य पण त्यांनी वायाला जाईल. म्हणजे तेल गेलं तूप गेलं, हाती धुपाटणाला अशी अवस्था आपली त्यांनी होईल. देवना संसार तुका दोहीकडे चोर, अशा स्थितीमध्ये आपण त्यांनी जाऊ. म्हणून आपण निर्णय केला पाहिजे, आपण निश्चय केला पाहिजे की मला फक्त कृष्ण पाहिजे आणि मी कृष्णाच्या दिशेनं प्रवास केला पाहिजे. गोकुळवासी लोकांच्या चित्ताची अवस्था मला तुम्हाला समजून सांगायची होती. म्हणून हे सगळ्याचे सगळं वर्णन करून कृष्णमय झाले सर्वजण. त्यांना त्यांनी देखत त्या भ्रातार हरीच्या रूपे, सासुरे माहेर, सासू सासरा दीर, देखत त्या भ्रातार हरीच्या रूपे, सगळं हरिमय अशा पद्धतीने झालं. अशी अवस्था सर्वांना त्यांनी प्राप्त झाली. मग तो कन्हैया त्यांनी अशी लीला करतोय. मग गोपिका गारणं सांगण्याकरिता येऊ लागल्या. यशोदेनं ते ऐकलं नाही. यशोदेनं त्यांनी सांगायचं माझा मुलगा चोरी करू शकत नाही. आता काय करायचं, चोरी तर करत होता. मग कन्हैयानंच विचार केला, ह्या माझं गारणं सांगण्याकरिता ते त्यांना अद्दल घडवली पाहिजे. मग खोड्या करायला सुरुवात केली. काय खोड्या करायला लागला, आता खोड्यामध्ये खोड्या सांगायच्या म्हणजे भगवान त्यांनी खोड्या करायला लागला. काय काय खोड्या करतोय माहिती आहे. त्यानं त्यांनी महाराज गायी त्यांनी सोडून दिल्या, गाढव आणून उभे केले, खोडीच आहे महाराजी. घरात घुसला, लहान लेकरं त्यांनी होती, चिमटा घेतला, रडायला लावलं लेकरू, खोडीच आहे महाराजी. त्यानं त्यांनी दाढीची वेणीची गाठणच मारून टाकली, गोपीची गोपाळाची, अशा पद्धतीनं त्यांनी गाठण मारली, ही खोडीच आहे. दरवाजात राखणदार म्हणून म्हातारा झोपावला आणि हा टोळी घेऊन गेला गोपाळांची. आणि आता त्यांनी दही दूध खाता येत नाही, काय करायचं, म्हाताऱ्यामुळे त्यांनी घोटाळा झाला. इकडे इकडे पाहिलं, तो डेरा ताकाचा त्यांनी बाहेर अडकवला, तर घेतला, त्याच्या ढेरीवरच नेऊन फोडला मार आणि धूम ठोकून अशा पद्धतीने पळाला. ही पण खोडीच आहे. आतापर्यंत चोऱ्या करत होता, आता खोड्या करायला लागला. दोघं पती पत्नी एकांतात चर्चा करत होते. तो त्यांनी फार दिवस दूर गावाला गेला होता, घरी आला. आल्यानंतर एकांतात दोघे पती पत्नी त्यांनी बसले. आला, त्यानं विचार केला सगळं गाव माझं चिंतन करतंय आणि तू नवऱ्याबरोबर गप्पा मारत बसलीस. म्हणून ते मुंगूस घेतलं, मुंगूस हातामध्ये. मुंगूस घेतलं आणि गपचूप जाऊन खिडकीतून ते मुंगूस दोघांच्या मध्ये टाकून दिलं. माझ्या मनाचं नाही, बाई मी भूत भूत म्हणून पळाले, अशी प्रमाण आपण त्यांनी पाहू शकतो. अशा अनेक प्रकारच्या खोड्या कन्हैया करू लागला. या खोड्यांना त्रस्त झाली यशोधराने. मग सांगितलं घरी राहू नकोस, उद्या जाई वना, तू वनाला जा. मग सगळ्या गोपाळांना घेऊन वनात जायची तयारी झाली. आता त्यांनी महाराज गोकुळवासी लोकांना आनंद दिला. आता वनात जायची तयारी. कोणत्या वनात त्यांनी जातोय, हे वनम वृंदावनम नाम पश्यव्यम नवकाननम, असं भागवतात वर्णन आहे. वृंदावन नावाचं वन आहे. त्या वृंदावनात भगवान त्यांनी महाराज अशा पद्धतीने जाऊ लागला. म्हणून त्यांनी गायी गोपाळ सवंगडे वना, गायींना गोपाळांना बरोबर त्यांनी घेतलं, सवंगडांना बरोबर घेऊन कन्हैया त्यांनी वनाच्या दिशेने अशा पद्धतीने जाऊ लागला. वनामध्ये त्यांनी गेला. गोपाळ कन्हैया बरोबर त्यांनी आहेत. भगवान गोचारण लीला करतोय.
गोमातेला दिव्य आनंद देण्याकरिता लीला करतोय. हे छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सोमेरो मदन गोपाल, कारी कारी गैया गोरे गोरे ग्वाल, श्याम वरण मेरो मदन गोपाल, घास खाए गैया दूध पिए ग्वाल, माखन खायो मेरो मदन गोपाल. असा सुंदर असणारा कन्हैया जो गोपाळांबरोबर त्याने खेळे काढा यमुना तटी अशा पद्धतीने खेळ खेळायला लागला. म्हणून तिथं गोमाता घास खातात. त्या खाऊन त्याने महाराज शांतपणे रवंथ करत बसतात. बसल्यानंतर त्या समाधानी होतात. 3 प्रक्रिया आहे, खाणं, रवंथ करणं आणि समाधानानं बसणं. श्रवण मनन निधिध्यासन ही प्रक्रियाच आहे महाराज ती. आणि अशा पद्धतीने गोमाता शांत बसल्या की मग खेळ मांडायचा आणि मग खेळायला सुरुवात करायची. सगळे गोपाळ पेंद्यावर द्यावा कुड्या. या सगळ्या गोपाळांना भगवंताविषयी विलक्षण असणारं प्रेम आहे. हे सगळे गोपाळ आणि भगवंताचं त्यांनी महाराज तो दिव्य आनंद प्राप्त करून घेण्याकरिता आणि भगवंताच्या संगतीमध्ये खेळू लागले. आणि त्या खेळण्यामध्ये हा परमात्मा आणि त्यांना दिव्य आनंद देऊ लागला. गोपिकांना आनंद दिला रासलीलेच्या माध्यमातून, गोपाळांना आनंद दिला खेळाच्या माध्यमातून, गोमातेला आनंद दिला गोचारण लीलेच्या माध्यमातून. या सगळ्यांना त्यांनी आनंद देण्याकरिता परमात्मा आला. आता त्यांनी आनंद आहे. मग आपण गोकुळातला आनंद पाहिला. आता वृंदावनात सर्व गोपाळांच्या संगतीत भगवान त्यांनी खेळतो, उड्या मारतोय. आता त्यांनी या सगळ्या गोपाळांना दिव्य आनंद झाला आणि तो आनंद त्यांनी माऊली ज्ञानोबारांनी टिपला. फक्त टिपला असं नाही, सगळ्यांच्या समोर सांगितला सुद्धा. वृंदावनी काळाच आहे महाराज, कृष्णकाली असे काही माझ्याकडे चित्र आहेत की ज्याच्यामध्ये काली माता आणि श्रीकृष्ण परमात्मा एकत्र आहेत. असे त्यांनी चित्र पण पाहायला मिळतात. ती आली 2 रूपानं त्यांनी महाराज. ती अशी आहे शब्दांच्या पलीकडचे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, तिचं नाव काय काली. काळा रंग जो आहे की नाही, त्याच्यात कोणते रंग मिसळले म्हणजे त्यांनी नवीन रंग तयार होईल. काळा काळाच आहे. ती काळा रंग त्याने का बरं घेऊन आली असेल. ती अनादी आहे. ती सगळ्यांच्या जिथं पूर्वी काहीच नव्हतं, पूर्वी कोठेच नव्हते काय, अशी जी अवस्था होती त्याच्या पलीकडची ती अवस्था आहे. तिनं जीभ बाहेर काढलेली आहे. जीभ का बाहेर काढली असेल. ढोबळमानानं खाली शंकर झोपलेला आहे, त्याच्या छातीवर पाय पडला म्हणून शुद्धीवर आली, लाजली, जीभ बाहेर काढली असं सांगितलं जातं. जीभ बाहेर काढा आणि माझ्याशी बोलून दाखवा. प्रयोग करा. इथं ना करून नंतर बघा. जीभ बाहेर काढायची आणि बोलायचं. बोलता येईल का नाही बोलता येणार? का नाही बोलता येणार? शब्द तिने जीभ बाहेर काढली म्हणजे ती सांगते आहे शब्दांच्या पलीकडचं तत्व आहे. कृष्ण काय आहे? तो अनादी आहे. कृष्ण काय आहे? शब्दांच्या पलीकडचा आहे. तीच त्याने कृष्ण रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाली. आणि सर्व हे का सांगतो मी, आपण देवीच्या दरबारात आहोत ना, म्हणून हा जोड त्यांनी देऊन तुमच्या समोर सांगतो. उगाच मला ओढून ताडून काही सांगायचं नाही. आपण भगवतीच्या प्रांगणात आहोत म्हणून मी तुम्हाला श्रीविद्यान दश महाविद्यान हे त्यांनी सांगायचा प्रयत्न करतोय. माझा बाकीचं काही उद्देश तुम्ही डोळ्यासमोर आणू नका. मला हा कृष्ण आणि ती भगवती यांचं ऐक्य तुमच्यासमोर त्यांनी सांगायचा उद्देश आहे. दुसरा काही उद्देश नाही. हा महत्वाचा विचार आहे. अशी त्यांनी भगवती ती षोडशीच्या रूपाने ज्यावेळेस प्रगट होते. परशुरामाला षोडशीचं रूप मानलं जातं. भार्गवराम आपण ज्यांना म्हणतो. आता आपण भार्गवरामाला जातो की नाही, तिथं कार्यक्रम अशा पद्धती फार सुंदर त्यांनी तयार झालेला आहे. म्हणून ती सुद्धा भगवतीचंच असणार रूप आहे. ते भगवतीचे उपासक आहेत. ज्या वेळेला त्यांनी रेणुका आणि जमदग्नी ऋषींचं मस्तक उडवलं आणि त्यावेळेला त्यांनी महाराज रेणुकीने छाती बडून घेतली 21 वेळेला. परशुरामानं त्यांनी प्रतिज्ञा केली, शपथ घेतली 21 वेळ क्षत्रिय पृथ्वी करीन. पारड्यामध्ये त्यांनी आईवडिलांना घेतलं. मातापूर पर्वतावर त्यांनी गेले आणि तिथं रेणुका सती गेली. ती सती ज्यावेळेला जाऊ लागली त्यावेळेला हा आकांत करू लागले परशुरामजी महाराज. ते आकांत करतात हे पाहून दत्तप्रभू प्रत्यक्ष प्रगट झाले. तिथं दत्त शिखर आहे माहूरगडाला. दत्तप्रभू प्रत्यक्ष प्रगट झाले. सांगितलं का रडतोस? म्हणे माझे आई वडील आहेत आणि त्यांचं असं त्यांनी झालं. मग ते हसले. म्हणे का हसता? माझे आई वडील त्यांनी आई माझी सती गेली आणि तुम्ही हसतात. म्हणे हसू नको, तो काय करू? तू त्यांना सामान्य समजतो, याचं मला हसू येत आहे. म्हणे कोण आहेत ते? ते म्हणे प्रत्यक्ष शिव पार्वती आहेत. असं म्हणलं की हाक मारल्याबरोबर प्रत्यक्ष शिव पार्वती प्रगट झाले. ती रेणुका म्हणजे प्रत्यक्ष त्यांनी पार्वती आहे आणि जमदग्नी म्हणजे प्रत्यक्ष महादेव आहेत. असं दत्तप्रभूंनी परशुरामाला सांगितलं. मग सांगितलं तू सामान्य नाहीस, तू भगवान विष्णूचा त्यांनी अवतार आहेस. एक संवाद झाला. त्या संवादाचं नाव आहे दत्त भार्गव संवाद. दत्त भार्गव संवाद.
त्याला अनेक नावं, त्रिपुरा रहस्य नावाचा ग्रंथ पुढे पाहायला मिळतो. म्हणून त्यांनी मग असं कळालं की तू सामान्य नाहीस, तू त्यांनी विष्णूचा अवतार आहेस. आणि हा विष्णूचा जो 10 अवतार आहेत त्याच्यापैकी ज्या 10 महाविद्या आहेत त्याच्यापैकी जी 16शी त्रिपुर सुंदरी आहे आणि तीच परशुरामाच्या रूपानं प्रत्यक्ष प्रगट झालेली आहे. म्हणजे मला श्रीकृष्ण परमात्म्यासहित 10चे 10 अवतार आणि त्या भगवतीच्या रूपांशी जोडून सांगता येतील हे मला तुमच्या समोर सांगायचे. पण अशा पद्धतीनं त्यांनी महाराज कृष्ण रूपानं परमात्मा प्रगट आहे, तो आनंद देण्याकरिता झालेला आहे. त्यानं त्यांनी महाराज गोपाळांना आनंद दिला, गोपिकांना आनंद दिला. गोपिकांनी भगवंताला पाहिलं, त्याचं सौंदर्य पाहून त्यांनी स्वतःला विसरले महाराज. असं वाटलं हा आपला झाला पाहिजे, आपला पती झाला पाहिजे. आता त्याचं वय किती होतं? 9 वर्षाचं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण 9 वर्षाचं. आणि गोपिका उपवर झालेले होते, म्हणजे लग्नाला आलेलं वय गोपिकांचं होतं. म्हणजे निदान 16 वर्षाचे तरी असतील की नाही. मग 16 वर्षाच्या मुलीनं 9 वर्षाच्या मुलाला पाहिल्यावर असं वाटेल का हा माझा पती व्हावा, हा माझा असं वाटेल का नवरा व्हावा माझा म्हणा? 9 वर्षाच्या लेकरांना नाही वाटणार. इथं कसं काय झालं? मग असं आपल्या दृष्टिकोनातून झालं, ते त्यांच्या दृष्टिकोनातून नाही झालं. आपल्या दृष्टिकोनातून नवरा आणि बायको हे संबंध पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये नवरा हा शब्द त्यांनी महाराज, पती हा शब्द नवरावाचक नाही. गोपिकांनी भगवंताला पतिरूपानं प्राप्त करण्याकरिता अट्टहास केला. म्हणजे काय केलं? कात्यायनी देवीची उपासना केली. जे त्यांनी 51 शक्तिपीठ 52 शक्तिपीठ आपण मानतो, त्याच्यामध्ये वृंदावनामध्ये आणि भगवतीचं एक शक्तिपीठ आहे. तिथं त्यांनी महाराज भगवती कात्यायनी रूपानं वास्तव्य करते. ज्यावेळेला सतीचं शरीर जळत होतं त्यावेळेला भगवान शंकरानं हातात घेऊन त्यांनी जात असताना आणि विष्णू परमात्म्याने त्याचे खंड खंड केले. ते खंड खंड होऊन त्यांनी भारतवर्षामध्ये अनेक ठिकाणी पडले. त्याच्यामध्ये केसांचा संभार जिथं पडला ते वृंदावन आहे. आणि त्या वृंदावनामध्ये भगवतीचं स्थान तयार झालं, शक्तिपीठ. तिथं तिला कात्यायनी असं त्यांनी नाव प्राप्त झालं. अशी कात्यायनी माता वृंदावनामध्ये त्यांनी आहे. याच्या मागच्या वर्षी आम्ही वृंदावनात अनुष्ठान करण्याकरिता गेलो होतो. इथं त्यांनी जमत नाही म्हणून वृंदावनात 40 दिवस नवरात्रापर्यंत अनुष्ठान होतं. रोज कात्यायनी मातेचं दर्शन अशा पद्धतीने घडत होतं. नवरात्राचा मोठा सोहळा कात्यायनी मातेच्या दरबारात होतो, जसं आपण या ठिकाणी करतो. ही पण कात्यायनीच आहे महाराज. तिला अनेक नावं त्यांनी आहेत, ती जगदंबाच आहे. आणि अशा पद्धतीने कात्यायनी मातेची उपासना गोपिकांनी करायला सुरुवात केली. हे कात्यायनी महामाये महायोगिन्नदीश्वरी नंदगोपसुतम देवी पतिम मे कुरुते नमः. मग कात्यायनी प्रसन्न होत नाही. भगवंताने लीला केली, क्षीरहरण त्यांनी लीला झालेली आहे. मग कात्यायनी प्रसन्न झाली, तिनं वरदान दिलं, भगवान तुमच्यावर रासलीला करील. कुठं करेल? वृंदावनामध्ये. कधी करील? कोजागिरी पौर्णिमेच्या वेळेला, शरद पौर्णिमेच्या रात्री रासलीला त्यांनी भगवान करतील असं आश्वासन त्यांनी भगवतीनं देऊन टाकलं. आणि मग गोपिका वाट पाहू लागल्या. त्यानंतर 6 महिन्यांनी ती शरद पौर्णिमा आली. मग भगवान स्वतः त्या वृंदावनात त्यांनी गेला. आधी त्यांनी मिळा हे भगवान पिता रात्री शरदोत्फुल्ल मल्लिका विक्षरंती मनश्चक्र योगमायामुपाश्रिता. भगवंतानं माया प्रस्थापित केली आणि स्वतः वृंदावनामध्ये जाऊन उभा राहिला. आणि मग गोपिका त्यांनी महाराज भगवंताच्या दिशेनं जाण्याकरिता निघाल्या. हे मीराबाई म्हणतात, हे मुरलिका नाद दिवानी बनी ग्वाल, मुरलिका नाद दिवानी बनी, मुरलिका नाद दिवानी बनी ग्वाल, मुरलिका नाद दिवानी बनी. गायका बछड़ा भैंस को छोड़ा, बैल का दूध निचोड गई. गाईचं वासरू म्हशी खाली सोडलं आणि बैलाखाली धार काढायला बसली. असं त्यांनी महाराज तिला भाव प्रगट झाला. गडबड झाली सगळी. आणि मग मात्र त्यांनी महाराज भगवंताच्या दिशेनं सगळ्या गोपिका गेल्या. भगवंतानं त्यांचं स्वागत केलं. गोपिकांवर रासलीला भगवान करू लागला. गोपिकांना अभिमान झाला. मग भगवान गुप्त झाला. गोपिका व्याकुळ होऊन त्यांनी रडू लागल्या. हे जयति तेधिकम जन्मना व्रज श्रयसयंदिरा शशदश्रये दयित दृश्यता दीक्षिता बसा स्वयं स्मृता सव स्वाम विचिन्वते शरसुदाशये साधुजाचस सरसी जोदर श्री मुषा दृशा. असं सुंदर त्यांनी मला गोपीगीत गोपिकांनी गायलं. भगवंताला आळवलं. हे दिलदार यार प्यारे गलियों में मेरे आजा, मेरा यार बन के आजा, मेरा प्यार बन के आजा. रिजिमुरी अखियन आगे रहियो नाथ मोरी अखियन आगे रहियो. असं भगवंताला आळवलं. भगवान प्रत्यक्ष प्रगट झाला. तासम आविर्भूत शौरी समयमान मुखांबुजा पीतांबर धरस्रगवी साक्षान मन्मथ मन्मथ. कामदेवाच्या मनाचं मंथन करणारा कन्हैया प्रत्यक्ष प्रगट झाला. गोपिकांनी त्याला पाहिलं. तो सावळा सुकुमार आहे.
देवडा चरणोभाय त्याचे चरण करदरीच्या गाभ्या समान कोमल आहेत. त्याच्या पायाची नख स्फटिकासारखे दैदिप्यमान आहेत. त्याच्या पायामध्ये सुंदर असणारी पैंजण घातलेली आहेत. त्यानं पिवळा पितांबर धारण केलेला आहे. त्याची कंबर सिंहासारखी लवचिक आहे. त्याचं उदर त्रिवलीनं युक्त आहे. त्याची नाभी अतिशय सखोल आहे. वक्षस्थल विस्तीर्ण आहे. त्याच्या गळ्यामध्ये कमल पुष्पांच्या माला, तुलसी माला, वैजयंती माला शोभून दिसत आहेत. त्याचा कंठ शंखासारखा सुंदर आहे. त्याची हनवटी अतिशय मोहक आहे. त्याचे कपोल म्हणजे गाल अतिशय दिव्य आहेत. त्याची नासिका म्हणजे नाक सरळ आहे. त्याच्या भुवया धनुष्याकृती आहेत. त्याचे डोळे कमला समान आनंददायक आहेत. उंच असणारं कपाळ कन्हैयाचं आहे. त्याच्यावर मलयागिरी चंदन लावलेलं आहे. त्याच्यावर केशराची उटी दिलेली आहे. त्याच्या मस्तकावर सोनेरी रंगाचे कुरळे केस आहेत. त्यानं मोर मुकुट धारण केलेलं आहे. त्याचे दिव्य असणारे हात आहेत. त्या हातांमध्ये त्यांनी बासुरी घेतलेली आहे. त्याचे ओठ कुंदरू फुलासारखे लाल आहेत. तो स्मित हास्य करतोय. ती बासुरी आधारावर ठेवून अशा पद्धतीने वाजवतोय आणि मग त्या बासुरीचा दिव्य असणारा नाद त्या गोपिकांना विभोर करून टाकतोय. असा कन्हैया प्रत्यक्ष प्रगट झाला. तो प्रगट झाल्यानंतर गोपिकांना दिव्य आनंद झाला. गोपिकांनी पदर पसरला, देवा आम्हाला सोडून जाऊ नकोस. मग भगवंतानं त्यांच्यावर महारास करायला सुरुवात केली. एक एक गवळण एक एक गोपाळ धरुणी नाचती रास मंडळ. मग महारास अशा पद्धतीने झाली. कुठे झाली असेल तर ती वृंदावनात झाली. मग गोपाळांबरोबर अनेक प्रकारचे खेळ खेळला. हमामा हुतुतू कबड्डी हे सगळ्या प्रकारचे खेळ खेळून गोपाळांना आनंद दिला आणि रासलीला करून त्यांनी अशा पद्धतीने गोपिकांना आनंद दिला. गोपी आनंद विभोर झाल्या. हा जो दिव्य आनंद आहे तो वृंदावनात प्रगट झाला. म्हणून वृंदावनी आनंदुरे विठ्ठलो देवाळवितिरे. म्हणून गोपाळ गोपिका त्यांनी त्याची आळवणी करतात. म्हणून अशा पद्धतीने तो दिव्य आनंद देतोय. गोपाळांनी त्यांनी महाराज त्याच्याशी एकनिष्ठ राहून त्याचं भजन त्याचं पूजन करायला सुरुवात केली. त्याची सेवा करायला सुरुवात केली. सगळेची सगळे गोपाळ भगवंताच्या ठिकाणी रत झाले आणि त्याला आळवू लागले. आणि म्हणून तर हा आनंद त्यांनी अशा पद्धतीने प्राप्त. गोपाळ तरले रे गोपाळ रतले रे गोपाळ रतले रे गोपाळ रतले रे विठ्ठल देवाळ. गोपाळ रतले रे का झालं हे सगळं? सगळेची सगळे गोपाळ भगवंताच्या ठिकाणी रत झाले. म्हणून का सांगतो हे सगळं मी तुमच्या समोर? आपण सुद्धा भगवंताच्या समोर जोपर्यंत भगवंताच्या बरोबर जोपर्यंत रत होत नाहीत तोपर्यंत तो आनंद आपल्याला प्राप्त होणार नाही. हे का परत परत सांगायचं आहे मला? सगळ्या लोकांच्या मनामध्ये हे बिंबलं पाहिजे. सगळ्या लोकांच्या मनावर हे ठसलं पाहिजे. सगळ्या लोकांच्या मनात हे घुसलं पाहिजे की आपण त्यांनी भगवंताशी रत व्हावं तरच परमात्म्याचं सुख आपल्याला प्राप्त होईल. ज्ञानोबरायांच्या पोटात हा भाव उतरलेला आहे. त्यांनी हे सगळं त्यांनी प्रत्यक्ष डोळ्यासमोर पाहिलेलं आहे. ते पांडुरंगाच्या समोर उभे आहेत. ते निवृत्तीनाथ महाराज बरोबर आहेत आणि ते दोघे बरोबर त्यांनी पांडुरंगाच्या समोर गेल्यावर त्यांनी पाहून बोलायला सुरुवात केली. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तोच आहे हा जो लीला करतो वृंदावनामध्ये. तोच विटेवरती उभा आहे. असं त्यांनी महाराज बुद्धीबरोबर केलेला संवाद म्हणा, निवृत्तीनाथांना सखी समजून सखी बरोबर केलेला संवाद म्हणा, ते भाव पोटातले त्यांनी प्रगट झालेले आहेत. म्हणून त्या विठ्ठल परमात्म्याला ज्ञानोबराय सुद्धा आणि कृष्ण रूपाने डोळ्यासमोर पाहून स्वतःला गोपी समजतात आणि गोपी समजून त्याच्या लीलेमध्ये सहभागी होतात. हा त्यातला दिव्य भाव आहे. जीवे अनुसरलीये अजून एका नाही. महाराज म्हणतात जीवाची या जीवा प्रेम भावाची या भावा तुझ वाचवानी केशवा अजून कान ये वेगे आणावा तुसये प्राण माझा प्राण माझा जीवे अनुसर. हे ज्ञानोबरांचे शब्द आहेत. सौभाग्य सुंदरू लावण्य आगरू बाप रुक्मादेवरू श्री विठ्ठलू ज्ञानोबराय म्हणतात. हा सौभाग्य सुंदर आहे. लावण्याचा आगर आहे. रुक्मादेवीचा बर असणारा हा सगळ्या जगाचा बाप आहे. तोच श्रीकृष्ण आहे ज्यानं गोपिकांबरोबर लीला केलेली आहे आणि तो त्यांनी माझा आराध्य आहे. म्हणून जसा गोपिकांनी गोपाळांनी त्याला आळवलं ते त्याच्या ठिकाणी रत झाले तसा हा निवृत्तीनाथांचा दास सुद्धा त्या श्रीकृष्ण परमात्म्याला शरण गेलेला आहे आणि त्याला आळवतोय. आणि म्हणून वृंदावनातला आनंद मलाही प्राप्त होत आहे. ज्ञानोबराय निवृत्तीदासा प्रियो निवृत्तीदासा प्रियो निवृत्तीदासा प्रियो
रास मला हा श्रीकृष्ण परमात्मा प्रिय आहे, म्हणून मी सुद्धा त्याला आळवतोय. त्याचा परिणाम काय होतोय? जो वृंदावनातला दिव्य आनंद आहे तो मला अशा पद्धतीने प्राप्त होतोय. असा आनंद सर्वजण त्यांनी प्राप्त करून घेऊ शकतात. आणि आपण काय केलं पाहिजे? त्या हरीच्या ठिकाणी रत झालं पाहिजे. म्हणून त्यांनी हरिरथा चपळा नारी, हरीच्या ठिकाणी त्या रत झालेले आहेत, म्हणून त्यांनी महाराज त्यांना दिव्य आनंद प्राप्त होतोय. असे रत झाल्याशिवाय तिथपर्यंत जाता येत नसतं. ही रती त्यांनी विलक्षण असणारी रती आहे. असं म्हणतात, सब वृत्ती हे गोपिया आत्मा कृष्ण स्वरूप संधी में झलकत रहे यही रासानूप. वृत्तीच गोपी आहे आणि आत्मा कृष्ण आहे, पण वृत्तीनं आत्म्याचं चिंतन करणं हीच महारास आहे, महत्वाची गोष्ट आहे. सहस्त्रदल कमलामध्ये त्यांनी परमात्मा तत्व वास्तव्य करतं आणि मूलाधार चक्रामध्ये कुंडलिनी शक्ती वास्तव्य करते. या कुंडलिनीनं प्रवास करत करत सहस्त्रदल कमलापर्यंत जाणं आणि त्याच्याशी एकरूप होणं हीच खऱ्या अर्थानं रास आहे महाराज. अशी अनेक प्रकारनं रास मला तुमच्या समोर सांगता येऊ शकते, म्हणून तुम्ही कोणत्या पद्धतीने रत होता हे तुमच्यावर अवलंबून आहे. जो ज्या पद्धतीने रत होण्याचा प्रयत्न करेल त्याला रती त्यांनी महाराज परमात्म्याची आनंदापर्यंत त्यांनी घेऊन जाईल. म्हणून सर्वांना तसा आनंद प्राप्त झाला. गोपाळ भगवंताच्या संगतीत आहेत, उड्या मारतात, खेळतात, बागडतात. कन्हैया सुद्धा त्यांनी दमलेला थकलेला आहे. मग मोठा वडाचं झाड आहे, देवानं त्यांनी थकून एका जागेवर त्यांनी बसावं. सगळ्या गोपाळाने त्याच्या भोवती गारडा घालून अशा पद्धतीने बसावं. देवानं सहज अंग टाकावं. एका गोपाळाच्या मांडीवर त्यांनी डोकं ठेवावं. दुसऱ्या गोपाळानं पानांचा पंखा तयार करावा. मग तो कन्हैयाला अशा पद्धतीने त्यांनी हवा घालावी आणि मग अशा पद्धतीनं तो कन्हैया त्यांनी आनंदात आहे. जसं त्याला त्यांनी क्षीरसमुद्रामध्ये शेषशय्येवर त्यांनी पोहोडण्याची सवय आहे, तसा त्यांनी त्या गोपाळाच्या मांडीवर मस्तक ठेवून 2 हात मागे लावलेले आहेत. एका पायावर दुसरा पाय त्यांनी ठेवलेला आहे. सगळ्या गोपाळांच्याकडे त्यांनी पाहतोय. गोपाळ त्याच्याशी गोड संवाद करतायत. तो गोपाळांच्या सगळ्या समस्या ऐकून घेतोय. आता त्यांनी सगळे गोपाळ एकत्र आहेत, खेळ खेळून दमलेले आहेत, पोटामध्ये भूक लागलेली आहे आणि समस्या मांडलेली आहे. तेव्हा फार भूक लागलेली आहे, तुला 12:30 वाजेपर्यंत टाईम दिला होता, आता 10 मिनटं जास्त झालेली आहेत. असं त्यांनी महाराज गोपाळ भगवंताला म्हणायला लागले, तू आता लवकर त्यांनी खायला दे. असं म्हणल्यानंतर भगवंतानं ठरवलं खेळ मोडावा. परता खेळ मोडायचा. तो खेळ मोडून त्यांनी महाराज सर्वांनी एकत्र करायचं. सगळ्या गोपाळांना कमलाकार बसवलं, पानांचं द्रोण तयार केलं. त्या सगळ्यांच्या शुद्र एकत्र घेऊन त्या द्रोणामध्ये एकत्र केलं आणि त्याचा काला तयार केला. तो काला त्यांनी महाराज स्वतःच्या हातानं गोपाळांना भरू लागला. भागवतकार त्याचं वर्णन करून सांगतात, अरे विभ्रदवेनुम जठर पटयो शृंगवेत्रे जगक्षे वामे पामे मश्रुण कवलम तत्फला नेंगोलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसरो हासे नर्म विस्वै स्वर्गे लोके विशति भुजे यज्ञ भुग बाल केले गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंताने काला केला, सगळे गोपाळ संतुष्ट झाले. हा प्रसंग इथपर्यंत सांगायचा असतो. आपण त्या प्रसंगापर्यंत त्यांनी आलेलो आहोत. आज हे कीर्तन काल्याचं म्हणजे भगवतीविषयी बोलणं अशी मला जबाबदारी